Hello friends, good morning. Can you see me? Can you hear me? Okay. So we are in the strength of material. We are seeing first topic. That is simple stresses and strains. Yesterday we were seeing definition of strength of material. Strength of material आपण definition बघितला, right? What is strength of material? SOM or MOM involves analytical method of finding. SOM or MOM involves analytical method of finding strength, stiffness, and stability. Strength, stiffness, and stability of load carrying member, right? Strength म्हणजे काय? Load at failure. Stiffness म्हणजे काय? Resistance to deformation, right? त्यानंतर आपण बघितलं सिंपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन्थ्स. सिंपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन्थ्स मध्ये सगळ्यात पहिले आपण ऍझम्पशन बघितले. सिंपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन्थ्स मध्ये सगळ्यात पहिले आपण ऍझम्पशन बघितले. त्याच्यामध्ये पहिलं ऍझम्पशन काय होतं आपलं? द मटेरियल ऑफ अ मेंबर हॅज सॉलिड कंटिन्युअस स्ट्रक्चर. The material of a member has solid continuous structure, that is there are no cracks and no voids. That is there are no cracks and no voids. That is solid continuous structure. Second आपण बघितलं होतं within limits of a part of a body material is homogeneous and isotropic. Material is homogeneous and isotropic. बरोबर आहे का? Material is homogeneous and isotropic. Homogeneous material म्हणजे काय? At a point in particular direction properties are same. And isotropic म्हणजे काय? At a point in all directions properties are same. Right? आणि homogeneous isotropic ज्यावेळेस आपण एकत्र म्हणतो, it means at all points in all directions properties are same. At all points in all directions properties are same. That is homogeneous isotropic together, right? त्याच्यानंतर आपण orthotropic बघितलं. Orthotropic म्हणजे काय? At a point in mutually perpendicular direction properties are different. Properties are different. Orthotropic. त्यानंतर आपण एलिओट्रॉपिक बघितलं किंवा नॉन आयसोट्रॉपिक बघितलं की ऍट अ पॉइंट इन ऑल डायरेक्शन प्रॉपर्टीज आर डिफरंट, राईट? त्यानंतर थर्ड ऍझम्पशन आपण बघितलं की देयर आर नो इंटरनल फोर्सेस इन बॉडी. देयर आर नो इंटरनल फोर्सेस इन बॉडी बिफोर एक्सटर्नल लोडिंग. बिफोर एक्सटर्नल लोडिंग म्हणजेच काय की त्यांनी मटेरियलला काय अज्युम केलंय? सॉम मध्ये वेटलेस अज्युम केलेला आहे. मटेरियल इज अज्युम टू बी वेटलेस. चौथं ऍझम्पशन बघितलं होतं आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन इज व्हॅलिड. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन म्हणजे काय? Principle of superposition is valid. म्हणजे we can consider the effect of different forces separately and at the end we can add them to get the final effect, right? आणि त्यानंतर आपण लास्ट बघितलं होतं की सेंट व्हेनंट प्रिन्सिपल इज व्हॅलिड. सेंट व्हेनंट प्रिन्सिपल इज व्हॅलिड. ही इज टॉकिंग अबाउट स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन except at the ends where the load is applied, stress is uniform over the cross section, right? त्याच्यात आपण बघितलं की स्ट्रेसचं डेफिनेशन बघितलं आपण. स्ट्रेस इज द इंटरनल रेजिस्टन्स ऑफर्ड अगेन्स्ट डिफॉर्मेशन. Stress is the internal resistance offered against deformation, right? So stress चं युनिट बघितलं आपण न्यूटन पर mm स्क्वेअर. तिथे डायमेन्शन सुद्धा बघितलं m l-1 t-2. दिस इज द डायमेन्शन ऑफ स्ट्रेस, राईट? त्यानंतर आपण स्ट्रेस मध्ये दोन टाइप बघितले बेसिकली, इंजिनिअरिंग स्ट्रेस आणि ट्रू स्ट्रेस. ट्रू किंवा ऍक्च्युअल किंवा त्याला आपण इन्स्टंटेनियस म्हणतो. ट्रू, ऍक्च्युअल और इन्स्टंटेनियस स्ट्रेस. इंजिनिअरिंग किंवा नॉमिनल किंवा कन्व्हेन्शनल स्ट्रेस, राईट? आपण बघितलं की इंजिनिअरिंग स्ट्रेस काय? सिग्मा नॉट इक्वल्स टू पी बाय ए नॉट ओरिजिनल एरिया. आणि ऍक्च्युअल स्ट्रेस काय? सिग्मा ए इज इक्वल्स टू पी बाय इंस्टंटेनियस एरिया. त्यानंतर सेम आपण स्ट्रेन बघितला. स्ट्रेन इज नथिंग बट डिफॉर्मेशन पर युनिट लेंथ और चेंज इन डायमेन्शन पर युनिट ऑफ ओरिजिनल डायमेन्शन. स्ट्रेन मध्ये सुद्धा दोन टाइप बघितले आपण, इंजिनिअरिंग स्ट्रेन आणि ऍक्च्युअल स्ट्रेन. इंजिनिअरिंग स्ट्रेन काय आला? डेल्टा एल बाय एल नॉट, राईट? आणि ऍक्च्युअल स्ट्रेन जो आहे दॅट इज डेल्टा एल बाय एल, वेअर एल इज एल नॉट प्लस ऑर मायनस डेल्टा एल, राईट? आणि त्यानंतर मग आपण याच्यामध्ये रिलेशन बघितले इंजिनिअरिंग पॅरामीटर मध्ये आणि ट्रू पॅरामीटर मध्ये. इंस्टंटेनियस लेंथ इज इक्वल्स टू ओरिजिनल लेंथ इंटू 1 प्लस एप्सिलॉन नॉट. त्यानंतर आपण बघितलं इंस्टंटेनियस एरिया इक्वल्स टू ओरिजिनल एरिया बाय 1 प्लस एप्सिलॉन नॉट. त्यानंतर आपण बघितलं ऍक्च्युअल स्ट्रेस इज इक्वल्स टू इंजिनिअरिंग स्ट्रेस इंटू 1 प्लस एप्सिलॉन नॉट. अँड देन लास्ट वन एप्सिलॉन ए इंस्टंटेनियस स्ट्रेन इज इक्वल्स टू ln ऑफ 1 प्लस इंजिनिअरिंग स्ट्रेन, राईट? हे चार रिलेशन आपण बघितले होते, राईट? त्यानंतर आपण स्ट्रेसचे टाइप बघितले, राईट? यानंतर आपण स्ट्रेसचे टाइप बघितले होते. स्ट्रेस मध्ये आपण बघितलं की आपल्याकडे दोन टाइपचे स्ट्रेस आहेत.
In the stress, we have seen we're having two types of stress. One is normal stress and other is shear stress. Normal stress and shear stress. Normal stress जो आहे, normal stress म्हणजे काय? The stress is perpendicular to the area that is along the length of beam. नॉर्मल स्ट्रेसेस दोन गोष्टीमुळे डेव्हलप होतील, दोन लोडमुळे. एक तर डायरेक्ट किंवा ऍक्सियल लोडमुळे, त्याला आपण डायरेक्ट किंवा ऍक्सियल स्ट्रेस म्हणतो, राईट? किंवा बेंडिंग मुवमेंटमुळे, त्याला आपण बेंडिंग किंवा फ्लेक्झर स्ट्रेस म्हणतो. डायरेक्ट किंवा ऍक्सियल स्ट्रेस जो आहे, इट कॅन बी टेन्सिल और कॉम्प्रेसिव्ह. बेंडिंग सुद्धा टेन्सिल किंवा कॉम्प्रेसिव्ह असेल. डायरेक्ट ऍक्सियल स्ट्रेस जो आहे तो क्रॉस सेक्शनवर कसा आहे? इज इट युनिफॉर्म और नॉन युनिफॉर्म? P by A घेतो आपण. इट इज युनिफॉर्म ओव्हर द क्रॉस सेक्शन. बेंडिंग स्ट्रेस किंवा फ्लेक्झर स्ट्रेस कसा आहे? It is varying linearly with maximum at top and bottom and zero at center or neutral, not zero at neutral axis. Zero at neutral axis. आणि बेंडिंगचा फॉर्म्युला पण तुम्हाला मी काल सांगितलं होता की E by R equals to M by I equals to F by Y. त्याच्यानंतर आपण बघितलं की शियर स्ट्रेसेस जे आहेत ते दोन फोर्समुळे डेव्हलप होतील, एक तर डायरेक्ट शियर फोर्समुळे किंवा मग टॉर्शनमुळे. शियर फोर्समुळे जो शियर स्ट्रेस डेव्हलप होतो, इट व्हॅरीज पॅराबोलिकली विथ झिरो ॲट टॉप अँड बॉटम अँड मॅक्सिमम ॲट सेंटर, राईट? याचं तुम्हाला इक्वेशन पण सांगितलं होतं मी, टाऊ इक्वल्स टू एफ ए वाय बार बाय आय बी. आणि शियर स्ट्रेस ड्यू टू टॉर्शन ऑन सर्क्युलर शाफ्ट, इट व्हॅरीज लिनियरली विथ मॅक्सिमम ॲट सर्कम्फरन्स अँड झिरो ॲट सेंटर, राईट? याचं पण इक्वेशन जसं बेंडिंग फॉर्म्युला आहे तसा याचा पण फॉर्म्युला आहे, जी थिटा बाय एल इक्वल्स टू टी बाय जे इक्वल्स टू टाऊ बाय आर, राईट? इथपर्यंत झालं होतं आपलं टिल दिस पॉइंट? येस, ओके, इथपर्यंत झालं होतं आपलं. Now next part. Consider a rectangular beam let's consider axis. Let's consider this x-axis. This is y-axis and this is z-axis. X, Y and Z, right? मी काय करतोय, या तिन्ही ऍक्सिसच्या अलॉंग काही फोर्सेस कन्सिडर करतोय. आय एम जस्ट कन्सिडरिंग द फोर्सेस अलॉंग दिस ऍक्सिस. लेट्स से दिस इज Px, this is Py, and this is Pz. Px, Py and Pz. Then Mx, My and Mz. Mx, My and Mz, right? हे आहेत मोमेंट Mx, My आणि Mz, राईट? आता याच्यामध्ये मला सांगा, Px जो आहे तो कुठला फोर्स आहे? नॉर्मल फोर्स आहे का शियर फोर्स आहे? Px सांगू शकता कोणी? यू कैन सी हियर, हा जो क्रॉस सेक्शन आहे एबीसीडी, लेट्स से एबीसीडी, या क्रॉस सेक्शन साठी जो पीएक्स आहे तो कसा फोर्स आहे? इट इज अ नॉर्मल फोर्स. त्याला आपण नॉर्मल किंवा ऍक्सियल फोर्स म्हणूयात. नॉर्मल और ऍक्सियल फोर्स,
पीवाय जो आहे, व्हॉट इज पीवाय? इट इज व्हर्टिकल शिअर फोर्स. And PZ, it is horizontal shear force. PY is the vertical shear force and PZ is the horizontal shear force. बरोबर आहे का? दोन्ही पण tangential आहेत. PY and PZ both are tangential forces or shear forces. Yes? Now what about MY and MZ? MY आणि MZ जे आहेत ते काय आहेत? MX, MY, MZ. MX काय आहे? MX मुळे बीम काय होईल? बीम बेंड होईल का ट्विस्ट होईल एवढं सांगा. MX मुळे अबाउट एक्स ऍक्सिस असा मोमेंट आहे तो. MX जो आहे त्यामुळं मोमेंट अबाउट एक्स ऍक्सिस मुळे बीम बेंड होईल का ट्विस्ट होईल? इट विल ट्विस्ट, राईट? सो MX इज द टॉर्शनल मोमेंट. MX जो आहे तो काय आहे? इट इज द टॉर्शनल मोमेंट. आणि MY आणि MZ मुळे जो आहे तो बीम बेंड होईल. Therefore MY and MZ are the bending moments. समजतंय का? MY and MZ are the bending moment. Are you getting? MY and MZ are the bending moment. समजतंय? So I can say bending moment causes rotation about transverse axis. Rotation about transverse axis. And torsional moment or torsion causes rotation about longitudinal or polar axis. Longitudinal or polar axis. समझते का? Longitudinal or polar axis. Longitudinal or polar axis. समझते हैं? Okay, next. Now there is something called as 3D stress element. 3D stress element, right? Now we'll see what is this 3D stress element. A three-dimensional element consider करा. Just consider a three-dimensional element. A three-dimensional element consider करा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी जे आता घेतोय ना ते तुम्हाला नेक्स्ट टॉपिक साठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. It is important for your next topic also. कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट समजला पाहिजे तुम्हाला.
एक मी जस्ट इथं थ्री डायमेन्शनल ब्लॉक काढलाय. लेट्स से आय एम कन्सिडरिंग फेसेस. दिस इज लेट्स से A, this is B, this is C, this is D. This is let's say E, F, G, H. ह्या ब्लॉकला टोटल फेसेस किती आहेत? हाऊ मेनी फेसेस आर देयर टोटल? 6 आहेत, राईट? त्याच्यामधले एक्स डायरेक्शन मध्ये 2 फेसेस आहेत, वाय डायरेक्शन मध्ये 2 फेसेस आहेत आणि झेड डायरेक्शन मध्ये 2 फेसेस आहेत. बरोबर आहे का? आर यू गेटिंग व्हॉट आय एम सेइंग? हा जो एक्स डायरेक्शन मधला जो फेस आहे तो हा आहे बघा, ABCD. हा एक फेस आहे एक्स डायरेक्शन मध्ये आणि दुसरा जो अपोजिट फेस आहे एक्स डायरेक्शन मध्ये तो हा आहे EFGH, राईट? वाय डायरेक्शन मधला बॉटम हा आहे CDHG आणि टॉप हा आहे ABFE. झेड डायरेक्शन मधले फेसेस कुठले आहेत त्याचे? CGFY, FB आणि AEHD. हे जे आहेत ते झेड डायरेक्शन मधले फेसेस आहेत. समजतंय का? प्रत्येक डायरेक्शन मध्ये 2-2 फेसेस आहेत. Now just tell me, stress acting on X face, stress acting on X face in X direction. Are you getting this? Stress acting on X face in X direction. Is it the normal stress or shear stress? Stress acting on X face हा आहे EFGH. EFGH हा X face आहे. Stress acting on X face in X direction. It is the normal stress. It is the normal stress. समजते का सगळ्यांना? It is the normal stress. त्याला आपण काय म्हणतो? It is called as sigma xx. आले का लक्षात? सिग्मा xx म्हणतो आपण त्याला. Yes. त्यानंतर stress acting on X face in Y direction. Stress acting on X face in Y direction. What is this? X face वर Y डायरेक्शन मध्ये स्ट्रेस ऍक्ट होतोय, त्याला तुम्ही काय म्हणणार? शियर स्ट्रेस. याला डिनोट कसं करतो आपण? टौ एक्स वाय. स्ट्रेस ऍक्टिंग ऑन एक्स फेस इन वाय डायरेक्शन. Stress acting on X face in Y direction. Similarly, stress acting on X place in Z direction. आपण काय झाला? शियरच झाला. टौ एक्स झेड म्हणणार तुम्ही त्याला, राईट? टौ एक्स झेड. आले लक्षात? समजलंय? येस. सिमिलरली आता समजा हा सिमिलरली वाय फेस साठी, समजा हा वाय फेस घेतला मी. स्ट्रेस ऍक्टिंग ऑन वाय फेस इन वाय डायरेक्शन काय येईल सांगा? स्ट्रेस ऍक्टिंग ऑन वाय फेस इन वाय डायरेक्शन. सिग्मा वाय वाय. Stress acting on Y face in X direction. Stress acting on Y face in X direction. That is tau X. Then stress acting on Y face in Z direction. Tau YZ. समजतंय का? Are you getting this? Similarly तिसऱ्या फेसवर येतील Z फेसवर. Stress acting on Z face in Z direction. Stress acting on Z face in Z direction. That is sigma ZZ. बरोबर आहे का? Stress acting on Z face in X direction. Stress acting on Z face in Y direction. This is tau ZX and this is tau ZY. आलं का लक्षामध्ये? समजलंय का?
सगळ्यांना समजलंय का नाही समजलं तेवढं सांगा. समजलंय? राईट, ओके. आता लक्षात घ्या, जर हा इक्विलिब्रियम मध्ये असेल, इफ इट इज इन इक्विलिब्रियम, राईट, जर इक्विलिब्रियम मध्ये असेल तर हा जो एक स्पेस तुम्ही बघितला EF GH, याच्यावरची जे नॉर्मल आणि शिअर स्ट्रेसेस आहेत ते यांनी बॅलन्स केले पाहिजे ABCD न. बरोबर आहे का? ABCD न ते नॉर्मल आणि शिअर स्ट्रेसेस जे आहेत ते बॅलन्स केले पाहिजे. म्हणजेच काय की सिग्मा XX इकडे राईटला चाललाय, तर याच्यावर जो सिग्मा XX ऍक्ट होतोय तो असा आला पाहिजे या डायरेक्शनला. आले का लक्षात? नॉर्मल स्ट्रेस, राईट. नंतर हा जो शिअर स्ट्रेस आहे याच्यावरचा टव XY, याला बॅलन्स करणारा शिअर स्ट्रेस जो आहे तो इथं डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आला पाहिजे. येस, हा टव XY आहे, हा पण येईल टव XY. आणि इथं जो टव XZ आहे, राईट, याला बॅलन्स करणारा जो शिअर स्ट्रेस आहे तो याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये गेला पाहिजे. टव XZ. आले का लक्षामध्ये? समजलंय? आर यू गेटिंग और नॉट? सिमिलरली सिग्मा YY जो आहे, हा Y फेज जो आहे याला बॅलन्स करणारा सिग्मा YY डायरेक्ट डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आला पाहिजे. ह्या टव IX ला बॅलन्स करणारा जो शिअर आहे तो या डायरेक्शन मध्ये आला पाहिजे. टव YX आणि ह्या टव YZ ला बॅलन्स करणारा जो शिअर आहे इट शुड बी इन दिस डायरेक्शन. आर यू गेटिंग और नॉट? सिमिलरली झेड फेसेस वरचे बॅलन्सिंग येतील, राईट. मला सांगा इथं टोटल स्ट्रेस कंपोनंट किती आहेत या पूर्ण ब्लॉकवर 3 डायमेन्शनल मध्ये? हाऊ मेनी टोटल स्ट्रेस कंपोनंट्स आर देअर? टोटल तसे 80 आहे, 18 आहेत, बरोबर आहे. टोटल तसे 18 आहेत, म्हणजे इकडचे 3, इकडचे 3, इकडचे 3, इकडचे 3, राईट. याचे 3, याचे 3. पण हे जे 3 आहेत बॅलन्सिंग आहेत अपोजिट फेसवरचे, त्याच्यामुळं टोटल स्ट्रेस कंपोनंट किती येतील? 9 येतील. 9. एक्स फेसचे 3, वाय फेसचे 3 आणि झेड फेसचे 3, राईट. आणि अपोजिट डायरेक्शनला जे आहेत ते बॅलन्स करणार आहेत, ते सारखेच आहेत. त्याच्यामुळे आपण असं म्हणतो 3D स्ट्रेस मध्ये, 3D स्ट्रेस सिस्टम याला आपण म्हणतो 3 डायमेन्शनल स्ट्रेस मध्ये टोटल कंपोनंट आहेत 9. 3D स्ट्रेस मध्ये टोटल कंपोनंट किती आहेत? 9 आहेत, राईट. जर दोन टाईपचे इक्विलिब्रियम आहेत. एक आहे फोर्स इक्विलिब्रियम आणि दुसरं आहे मोमेंट इक्विलिब्रियम. फोर्स इक्विलिब्रियम आणि मोमेंट इक्विलिब्रियम, राईट. आता लक्षात घ्या, हे तुम्ही बॅलन्स केलेले आहेत, सिग्मा XX, सिग्मा XX, सिग्मा YY, सिग्मा YY, राईट. आता मला सांगा, हा जो शिअर आहे, लक्षात घ्या, टव YX, टव YX आणि टव XY. टव YX क्लिअरली बघा थोडा. टव मी किंवा 2D मध्ये काढतो, समजतं? इथं समजेल तुम्हाला. समजा मी हा टव YX आहे, राईट, आणि इथं त्याला बॅलन्स करणारा एक आहे टव YX. इट इज लाईक दिस. हा एक टव YX आहे आणि हा एक टव YX आहे. अँड यू कॅन सी हिअर टव XY. टव XY जो आहे तो या ठिकाणी टव XY असा आहे.
आणि इथं टव एक्स वाय असं आहे, राईट. आणि हा समजा इलिमेंट आहे असा, त्याच्या वॉल आहे. मला सांगा हे जे टव एक्स वाय आहे, राईट, यू कॅन सी हिअर दिस टव एक्स वाय, राईट, विथ दिस टव एक्स वाय, हा एक असा मोमेंट डेव्हलप करेल आणि टव वाय एक्स सुद्धा असा मोमेंट डेव्हलप करेल. इट्स लाईक दिस. हा जो टव वाय एक्स आहे तो असा मोमेंट डेव्हलप करेल क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये, लाईक दिस. आणि जो टव एक्स वाय आहे, टव एक्स वाय आहे तो असा मोमेंट डेव्हलप करेल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. लक्षात घ्या, जर समजा टव एक्स वाय आणि टव वाय एक्स जर सारखे नसतील तर काय होईल? जर टव एक्स वाय आणि टव वाय एक्स जर सारखे नसतील तर तो शेप जो आहे तो असा डिस्टॉर्ट होऊन जाईल, राईट. हा जो रेक्टँग्युलर शेप आहे, राईट, दॅट शेप विल बिकम समथिंग लाईक दिस, असा बनल, डिस्टॉर्ट होऊन जाईल तो. समजतंय का? आर यू गेटिंग ऑर नॉट? टव एक्स वाय आणि टव वाय एक्स जर सारखे नसतील तर शेप डिस्टॉर्ट होईल, राईट, शेप चेंज होईल, तो असा स्लाइड होईल, राईट, दोन्ही जर सारखे नसतील तर. पण जर हा इक्विलिब्रियम मध्ये जर असेल, इफ इट इज इन इक्विलिब्रियम, जर आपल्याला शेप सेम ठेवायचा असेल, देन कॅन आय से टव एक्स वाय मस्ट बी इक्वल टू टव वाय एक्स. राईट, टव एक्स वाय मस्ट बी इक्वल टू टव वाय एक्स. आलं का लक्षामध्ये? जर मला शेपला इक्विलिब्रियम मध्ये जर ठेवायचं असेल, देन टव एक्स वाय मस्ट बी इक्वल टू टव वाय एक्स. आहे, आले का लक्षामध्ये? टव एक्स वाय मस्ट बी इक्वल टू टव वाय एक्स. सिमिलरली यू कॅन सी हिअर, आपण असं म्हणतोय की टव एक्स वाय मस्ट बी इक्वल टू टव वाय एक्स. हा झाला फक्त एक फेस पुरता. देन आय कॅन से टव एक्स झेड मस्ट बी इक्वल टू टव झेड एक्स अँड टव वाय झेड मस्ट बी इक्वल टू टव झेड वाय. आले का लक्षामध्ये? समजलंय? राईट. आता जर आपण हे जे टोटल 9 कंपोनंट आहेत 3D स्ट्रेस सिस्टम मधले, टोटल 9 कंपोनंट आहेत स्ट्रेस कंपोनंट, आय कॅन ड्रॉ दॅट और आय कॅन प्लेस देम इन टर्म्स ऑफ मॅट्रिक्स. मी यांना 3D स्ट्रेस कंपोनंटला पूर्ण मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. आय कॅन राईट डाऊन देम इन द फॉर्म ऑफ मॅट्रिक्स. हाऊ द मॅट्रिक्स इज ड्रॉन, यू कॅन सी हिअर. पहिला जो फेस आहे, फर्स्ट फेज जो आहे, त्याच्यावर कंपोनंट काय काय आहेत बघा. एक्स चे कंपोनंट काय काय आहेत? सिग्मा एक्स एक्स, टव एक्स वाय आणि टव एक्स झेड, हे 3 कंपोनंट आहेत. सिग्मा एक्स एक्स, टव एक्स वाय अँड टव एक्स झेड, राईट. त्याच्यानंतर सेकंड फेज जो आहे, वाय फेज जो आहे, वाय फेजवर कंपोनंट काय आहेत बघा. टव वाय एक्स, सिग्मा वाय वाय अँड टव वाय झेड. टव वाय एक्स, सिग्मा वाय वाय अँड टव वाय झेड. सिमिलरली झेड फेज जो आहे, झेड फेज वर कंपोनंट आहे टव झेड एक्स, टव झेड वाय आणि सिग्मा झेड झेड, सिग्मा झेड झेड. टोटल कंपोनंट किती झाले मग इथं? आता 9 कंपोनंट आहेत, टोटल 9 कंपोनंट आहेत. याच्यापैकी टव वाय एक्स आणि टव एक्स वाय सेम आहे, राईट. त्याच्यानंतर टव एक्स झेड आणि टव झेड एक्स सेम असेल आणि टव वाय झेड आणि टव झेड वाय सेम असतील. समजतंय काय? टव एक्स वाय इक्वल्स टू टव वाय एक्स, टव एक्स झेड इक्वल्स टू टव झेड एक्स and tau yz equals to tau zy. Are you getting or not? आता मला सांगा मग 3D स्ट्रेस सिस्टम मध्ये, 3D स्ट्रेस सिस्टम मध्ये टोटल कंपोनंट 9 आहेत, इंडिपेंडंट किती आहेत? इंडिपेंडंट किती आहेत? इंडिपेंडंट किती आहेत? 6. इंडिपेंडंट किती आहेत? 6 आहेत. तुम्हाला मिनिमम किती माहित पाहिजे? 6 माहित पाहिजे. we should know सिग्मा एक्स एक्स, we should know सिग्मा वाय वाय, सिग्मा झेड झेड. यापैकी एक माहित असेल तर ठीक आहे. we should know at least 6 कंपोनंट. याच्यापैकी एक जर माहित असेल तरी पण ठीक आहे, आणि याच्यापैकी एक माहित पाहिजे. we should know at least 6 कंपोनंट, राईट. सो 3D स्ट्रेस सिस्टम मध्ये टोटल कंपोनंट 9 आहेत आणि इंडिपेंडंट किती आहेत? 6 आहेत. 6 इंडिपेंडंट आहेत. ओके.
आता मला सांगा, स्ट्रेस आणि स्ट्रेन जे आहे ते व्हेक्टर आहेत का टेन्जर आहेत? व्हेक्टर आहेत का टेन्जर आहेत? आता व्हेक्टर आणि टेन्जर म्हणजे काय ते समजून घ्या. मी विचारलंय की व्हेक्टर आहेत का टेन्जर आहेत? व्हेक्टर म्हणजे काय असतो की मॅग्निट्यूड प्लस वन डायरेक्शन, मॅग्निट्यूड प्लस वन डायरेक्शन दॅट इज व्हेक्टर, आणि मॅग्निट्यूड प्लस मोर दॅन वन डायरेक्शन दॅट इज कॉल्ड ॲज टेन्जर. मॅग्निट्यूड प्लस मोर दॅन वन डायरेक्शन दॅट इज कॉल्ड ॲज टेन्जर. आता जो स्ट्रेस आहे त्याला एकच डायरेक्शन आहे का? Can you see here? No, it is having multiple direction. So that's why remember stress and strain are tensor. ते काय टेन्जर आहेत, व्हेक्टर नाही आहेत. व्हेक्टर म्हणजे काय एकच डायरेक्शन असतो, बस टेन्जर इज हॅव्हिंग मोर दॅन वन डायरेक्शन. इथे जे स्ट्रेस आणि स्ट्रेन आहेत त्यांचे डायरेक्शन मोर दॅन वन आहेत, त्यामुळे आपण त्याला टेन्जर म्हणतो. आले का लक्षात सगळ्यांच्या? टेन्जर म्हणजे काय? मोर दॅन वन डायरेक्शन. More than one direction. Yes, more than one direction. So 3D stress system बघितला आपण, त्याला आपण 3D stress tensor म्हणतो, right? Now the second is 2D stress system or 2D stress tensor. 2D stress system. 2 dimensional मध्ये काय येईल? आता फक्त एक ब्लॉक येईल असा. Will be just one block, right? हा एक्स फेस आहे समजा, या एक्स फेस वर नॉर्मल स्ट्रेस ऍक्ट होईल सिग्मा एक्स एक्स, शियर स्ट्रेस ऍक्ट होईल टॉ एक्स वाय, राईट? याला बॅलन्स करणारे इथे येतील सिग्मा वाय वाय, राईट? आणि टॉ एक्स वाय वर चाललाय, याला बॅलन्स करणारा इथे येईल टॉ एक्स वाय. त्याच्यानंतर वाय फेसला सिग्मा वाय वाय, राईट? आणि इथं येईल टॉ वाय एक्स, याला बॅलन्स करणारा सिग्मा वाय वाय आणि टॉ वाय एक्स. लक्षात घ्या, शिअरचे डायरेक्शन समजून घ्या कसे आले ते. शिअरचे डायरेक्शन समजतायत ना? अँड टॉ एक्स वाय मस्ट बी इक्वल टू टॉ वाय एक्स. टॉ एक्स वाय मस्ट बी इक्वल टू टॉ वाय एक्स. मग मला सांगा 2D स्ट्रेस सिस्टम मध्ये टोटल कंपोनेंट किती आहेत? 2D स्ट्रेस सिस्टम मध्ये टोटल कंपोनेंट किती आहेत? 4. त्यापैकी इंडिपेंडंट किती आहेत? सिग्मा एक्स एक्स, टॉ एक्स वाय, टॉ वाय एक्स अँड सिग्मा वाय वाय. इंडिपेंडंट आहेत 3. इंडिपेंडंट कंपोनेंट आहेत 3. सगळ्यांना समजतंय? ऑल आर गेटिंग? हे तुम्हाला पुढचा टॉपिक जो आपण बघतो तिथं पण युजफुल आहे हे, राईट? दिस इज युजफुल इन नेक्स्ट टॉपिक ऑल्सो. येस, दिस इज युजफुल इन नेक्स्ट टॉपिक ऑल्सो. त्यानंतर वन डायमेन्शनल स्ट्रेस सिस्टम. वन डायमेन्शनल स्ट्रेस सिस्टम. वन डायमेन्शनल स्ट्रेस सिस्टम मध्ये किती कंपोनेंट येतील बरं? हाऊ मेनी कंपोनेंट्स आर देयर? दिस इज युअर वन डायमेन्शनल स्ट्रेस सिस्टम. एकाच डायरेक्शन मध्ये स्ट्रेसेस आहेत, ओनली वन कंपोनेंट लाईक दिस. Only one component, that is sigma xx. One dimensional, it is just sigma xx. There is only one component. There is only one component, that is sigma xx, right? So इथे इंडिपेंडेंट किती येतील? 1 येतील, बरोबर आहे का? इंडिपेंडेंट किती येतील? 1 येतील. सो मी एक टेबल बनवल. आय विल से सिस्टम स्ट्रेस कंपोनेंट आणि त्यापैकी इंडिपेंडंट कंपोनेंट. आय विल मेक वन टेबल लाईक दिस. इंडिपेंडंट कंपोनेंट, इंडिपेंडंट कंपोनेंट, राईट? तो आपल्याकडे ज्या सिस्टम आहेत, सिस्टम आपल्याकडे 3 आहेत. 3 डायमेन्शनल सिस्टम, 2 डायमेन्शनल सिस्टम आणि 1 डायमेन्शनल सिस्टम, राईट? 3 डायमेन्शनल सिस्टम मध्ये टोटल कंपोनेंट किती आहेत?
9, 2 डायमेन्शनल मध्ये 4 आणि 1 डायमेन्शनल मध्ये 1, 3 डायमेन्शनल मध्ये इंडिपेंडेंट कंपोनेंट किती आहेत 6, 2 डायमेन्शनल मध्ये 3 आणि 1 डायमेन्शनल मध्ये 1. समजतंय का? आर यू गेटिंग? Yes? Okay, if you want, you can just write down this table. झालं? ओके. आता आपण स्ट्रेस बघितला, स्ट्रेस कंपोनेंट बघितले, राईट? नाउ नेक्स्ट इज स्ट्रेन. नेक्स्ट इज स्ट्रेन. हे खूप इम्पॉर्टंट आहे. इथं मे बी तुम्हाला असं वाटतं असेल की आपण स्लो चाललो, पण नेक्स्ट टॉपिक जो आहे तुमचा त्याच्या बऱ्याचशा कन्सेप्ट तुमच्या इथंच क्लिअर होत आहेत. स्ट्रेन, राईट? नाउ व्हॉट इज स्ट्रेन? स्ट्रेन म्हणजे काय? Strain, as I told you simply, it is deformation per unit length. Deformation per unit length. That is called as strain. Right? When any bar or when prismatic bar is loaded, it undergoes deformation. Right? It undergoes deformation. So those deformations measured per unit length is called as strain. आता मला सांगा, strain चे किती टाइप आहेत? How many types of strains are there? सांगू शकता कोणी? कुठले कुठले? नो. लॅटरल आणि लिनियर जो आहे तो डायमेन्शनल चेंज आहे. दोन्ही पण डायमेन्शनल चेंज होत आहेत ना. दॅट इज यू कॅन से सिम्पली वन. दॅट इज ऑल्सो वन. लिनियर लॅटरलचा फक्त डायरेक्शन वेगळा असतो. इट इज नॉर्मल अँड शियर स्ट्रेन. नॉर्मल अँड शियर स्ट्रेन, राईट? शियर स्ट्रेन, स्ट्रेन समजून घेण्याच्या आधी किंवा टाइप्स ऑफ स्ट्रेन समजून घेण्याच्या आधी आपल्याला हे माहित पाहिजे की डिफॉर्मेशन किती टाइपचे असू शकतात. हाऊ मेनी टाइप्स ऑफ डिफॉर्मेशन आर पॉसिबल. समजा एखादा बार आहे, राईट? लेट्स कन्सिडर अ बार. It is loaded with this kind of forces. इथे एक फोर्स तुम्ही अप्लाय केला P, राईट? आणि इथं पण एक फोर्स अप्लाय केला टौ, राईट? आता मला सांगा याची डिफॉर्मेशन काय काय होतील? याचा डिस्टॉर्टेड शेप जो आहे तो कसा येईल? याचा जो डिस्टॉर्टेड शेप असेल इट विल बी लाईक दिस. मग याचा लेंथ पण काही वाढेल. समजा इट्स लेंथ विल इन्क्रीज. आणि शियर मुळे काय होईल? हा असा बनून जाईल. आर यू गेटिंग व्हॉट आय वॉन्ट टू से? शियर मुळे हा असा बनून जाईल. समजतंय का? राईट? म्हणजे काय की याचा लेंथ पण चेंज झालाय. याचा लेंथ पण चेंज झालाय आणि याच्यामध्ये याचे जे प्लेन आहेत त्याच्यामध्ये अँग्युलर डिफॉर्मेशन सुद्धा झालंय. राईट? म्हणजे मी असं म्हणू शकतो का की जे डिफॉर्मेशन आहेत ते दोन टाईपचे आहेत. एक लिनियर डिफॉर्मेशन आणि दुसरा आहे अँग्युलर डिफॉर्मेशन. यस? अँग्युलर डिफॉर्मेशन आहे, लिनियर डिफॉर्मेशन आहे. लिनियर डिफॉर्मेशन कशामुळे झालंय? नॉर्मल स्ट्रेसमुळे. आणि अँग्युलर डिफॉर्मेशन कशामुळे झालंय? शियर मुळे झालंय, राईट? त्याच्यामुळं जो लिनियर डिफॉर्मेशन जो होतो त्याला आपण लिनियर स्ट्रेन म्हणतो. इट इज कॉल्ड ॲज लिनियर स्ट्रेन. आणि जो अँग्युलर डिफॉर्मेशन होतो त्याला आपण म्हणतो शियर स्ट्रेन. आले का लक्षात? आले लक्षात? डिफॉर्मेशन दोन टाईपचे आहेत, त्याच्यामुळे स्ट्रेन सुद्धा दोन टाईपचे आहेत. एक आहे लिनियर स्ट्रेन आणि दुसरा आहे शियर स्ट्रेन, राईट? लिनियर स्ट्रेन म्हणजे काय? त्याला आपण ऍप्सलॉन म्हणतो, राईट? आणि शियर स्ट्रेन म्हणजे काय? हा अँग्युलर डिफॉर्मेशन आहे, त्याला आपण फाय म्हणतो. दॅट इज कॉल्ड ॲज फाय. आणि हा जो आहे तो आपण चेंज इन लेंथ बाय ओरिजिनल लेंथ मध्ये मेजर करतो. आणि हा जो आहे तो आपण रेडियन मध्ये मेजर करतो, कारण की अँग्युलर डिफॉर्मेशन आहे. इट इज मेजर्ड इन रेडियन. आले लक्षात? दिस इज युअर फाय. हे कुणी सांगत नाही तुम्हाला, लक्षात घ्या. एवढं क्लिअरली कुणी सांगत नाही. बऱ्याचशा लोकांना हेच माहित नाही की शियर स्ट्रेन नेमका असतो काय.
ठीक आहे, आलं लक्षात? लिनियर स्ट्रेंथ अँड शियर स्ट्रेंथ. ओके, नाउ can I say strengths, we are having two types. One is linear strength, that is epsilon, and the other one is shear strength, that is phi. Okay, shear strength, that is phi. Now first we'll see how to measure linear strength. Linear strength कसा measure करायचा ते आपण बघूयात. Linear strength we'll find out. आता linear strength ला number of names आहेत. त्याला आपण longitudinal strength म्हणतो, longitudinal किंवा linear किंवा axial किंवा नॉर्मल सगळे नाव सारखेच आहेत. लॉन्गिट्युडिनल स्ट्रेन, डायरेक्ट स्ट्रेन सुद्धा म्हणतो आपण त्याला. लॉन्गिट्युडिनल, लिनियर, एक्सियल, नॉर्मल, डायरेक्ट, ऑल आर सेम, राईट? नाउ व्हॉट इज दिस? दिस इज अ डिफॉर्मेशन पर युनिट लेंथ. त्याला एप्सिलॉन ने डिनोट करतो आपण. इट इज चेंज इन डायमेन्शन, per unit of original dimension, that is called as linear strength. Now it may be tensile or compressive. हा टेन्साइल पण असू शकतो किंवा कॉम्प्रेसिव्ह पण असू शकतो. इट कॅन बी टेन्साइल और कॉम्प्रेसिव्ह, राईट? किंवा कधी कधी आपण स्ट्रेनला, याचं स्ट्रेनचं युनिट काय? व्हॉट इज युनिट ऑफ स्ट्रेन? There is no unit actually. Change in dimension by original dimension. पण कधी कधी आपण असं मेजर करतो त्याला, mm per meter असं मेजर करतो. युनिट नाहीये, पण चुकून जर एक्झामला विचारलं तर इट कॅन बी लाईक दिस, mm per meter. म्हणजे किती मीटर मध्ये किती चेंज इन डायमेन्शन झालाय. इट कॅन बी लाईक दिस, mm per meter. ठीक आहे, mm per meter. नाउ नेक्स्ट इज शियर स्ट्रेंथ. नेक्स्ट इज शियर स्ट्रेंथ. नॉर्मल स्ट्रेंथ समजलाय. नेक्स्ट इज शियर स्ट्रेंथ. Phi, right? So what is shear strength? मी आताच तुम्हाला दाखवलं की समजा एक ब्लॉक आहे, त्या ब्लॉकवर एक शियर स्ट्रेस ऍक्ट झालाय, राईट? या शियर मुळे काय होईल? याचा डिफॉर्मेशन होईल. समजा खाली फिक्स केलेला आहे, इट विल डिफॉर्म लाईक दिस. So this angle, change in angle measured in radian, that is called as shear strength. Change in angle measured in radian, radians in case of tangential force, is called as shear strength. आले का लक्षामध्ये? आता ऍक्च्युअल मध्ये जर तुम्ही बघितलं की 2 डायमेन्शनल बॉडी जर असेल तुमच्याकडे, इफ यू आर हॅव्हिंग अ 2 डायमेन्शनल बॉडी, हे समजतंय ना? काही समजत नसेल तर मला विचारा. मी असं लिहू शकतो का इथं शियर स्ट्रेंथला? सांगा मला. समजा हा तुमचा ए आहे, दिस इज ए, दिस इज बी, and this is, let's say, B dash. So can I write down shear strain as phi equals to BB dash by AB? असं लिहू शकतो मी. अपोजिट रेडियन मध्ये लिहायचंय मला, BB dash by AB. येस, सगळ्यांना समजतंय ना? BB dash by AB, right? Okay.
आता समजा तुमच्याकडे ऍक्च्युअल मध्ये समजा 2 डायमेन्शनल ब्लॉक आहे, राईट? 2 डायमेन्शनल ब्लॉक आहे, याच्यावर शिअर ऍक्ट होतोय समजा लाईक दिस. शिअर इज ऍक्टिंग लाईक दिस, राईट? आता याचं जर तुम्ही डिफॉर्मेशन जर घेतलं, राईट, याचं जर तुम्ही डिफॉर्मेशन जर बघितलं, इट्स ऍक्च्युअल डिफॉर्मेशन जो आहे त्याचा, राईट, हा इथं एजला असं होईल बघा, राईट? जस्ट तुम्ही त्याला इमॅजिन करा, या साईडला पकडून ठेवलेला आहे खालच्या साईडला, आणि वरच्या साईडला असं त्याला ओढलं जाईल. इट विल बी लाईक दिस. या टाईपचं काहीतरी डिफॉर्मेशन येईल. या टाईपचं अँग्युलर डिफॉर्मेशन येईल. समजतंय का? या टाईपचं डिफॉर्मेशन होईल. सो हा जो आहे, हा इकडचा अँगल आणि इकडचा अँगल दोन्ही सारखेच असतील. दिस विल बी 5/2, दिस विल बी 5/2. का सारखे असतील? कारण की शिअर सारखा असेल. 5/2, 5/2, राईट? आले का लक्षामध्ये? येस ऑर नो? हा जो अँगल आहे मधला, तो येईल 90 - 5. तर ऍक्च्युअल मध्ये आपण सॉम मध्ये शिअर स्ट्रेन जो मेजर करतो, तो हा दोन्ही प्लेन मधला, समजा हा एक्स प्लेन आहे आणि हा वाय प्लेन आहे, बरोबर आहे का? दिस इज एक्स प्लेन अँड दिस इज वाय प्लेन. या दोन्ही प्लेन मधला अँग्युलर डिफॉर्मेशन मेजर करतो. म्हणजे शिअर स्ट्रेन मेजर करताना आपण दोन्ही प्लेनचा एकत्र मेजर करतो. म्हणजे तो येईल 5xy/2 प्लस 5yx/2 असा येईल. आलं का लक्षामध्ये? समजतंय? सो रिमेंबर, शिअर स्ट्रेनचं जर तुम्हाला अजून जर डेफिनेशन तुम्हाला अजून त्याला चांगलं डिफाईन करायचं असेल, तुम्ही असं म्हणू शकता की अँग्युलर चेंज बिटवीन टू प्लेन्स, बिटवीन टू म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन्स. अँग्युलर चेंज बिटवीन टू म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन्स इज कॉल्ड ॲज शिअर स्ट्रेन. आलं का लक्षामध्ये? दॅट इज 5xy. Angular change between two mutually perpendicular planes is called as shear strain. आले लक्षामध्ये? समजले सगळ्यांना? ओके. ओके. आता शिअर स्ट्रेनचं साइन कन्व्हेन्शन कसं घेतो आपण? शिअर स्ट्रेनचं साइन कन्व्हेन्शन कसं घेतो? हाऊ द साइन कन्व्हेन्शन इज टेकन फॉर शिअर स्ट्रेन? तर लक्षात घ्या, जर तुमच्याकडे अशा टाईपचा शिअर असेल, हे साइन कन्व्हेन्शन आहे, तुम्ही ऑपोजिट पण घेऊ शकता. अशा टाईपचं जर शिअर असेल त्याला आपण पॉझिटिव्ह घेतो. आणि जर तुमच्याकडे अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल, असा टाईपचा जर शिअर असेल, तर याला आपण निगेटिव्ह घेतो. लक्षात घ्या, इथं इथे डिस्टॉर्टेड शेप कशी येतील बघा. इथला शेप आणि इथला शेप कसा येईल बघा. इथं हा एंड असा राहील आणि असा डिस्टॉर्टेड शेप येऊन जाईल. या केसमध्ये उलट होईल. या केसमध्ये असं काहीतरी होऊन जाईल. समजतंय का? म्हणजे हा जो अँगल आहे, इथला जर तुम्ही अँगल कन्सिडर केला, तर या केसमध्ये अँगल कमी होतोय आणि या केसमध्ये अँगल वाढतोय. आलं लक्षात? लाईक दिस. इथला अँगल वाढतोय. समजलंय? आर यू गेटिंग ऑर नॉट? साइन कन्व्हेन्शन समजलायचं? येस, शिअर स्ट्रेनचं. So shear strain is nothing but is the angular change or angular deformation measured in radian. Okay. आता आपण काय करूयात, एक 2D इलेमेंट बघूयात. राईट? समजा एक इलेमेंट आहे,
एक इलेमेंट आहे, याचा पोझिशन आहे समजा PXY, त्याचा पोझिशन आहे PXY, आणि ड्यू टू लोड्स याचं एक्स आणि वाय डायरेक्शन मध्ये डिफॉर्मेशन झालंय U आणि V न. एक्स आणि वाय डायरेक्शन मध्ये याचं डिफॉर्मेशन झालंय U आणि V न. समजतं मी काय म्हणतोय ते? एक्स आणि वाय डायरेक्शन मध्ये याचं डिफॉर्मेशन झालंय U आणि V न, राईट. मी याला दाखवू शकतो ग्राफ न. आय कॅन शो इट लाईक दिस. याला मी थोडं एनलार्ज करल. लेट्स से हा एलिमेंट आहे, दिस इज द एलिमेंट. हा तुमचा एक्स डायरेक्शन आहे, हा तुमचा वाय डायरेक्शन आहे, राईट. या एलिमेंटवर इथं शिअर ऍक्ट होतोय, नॉर्मल स्ट्रेस ऍक्ट होतोय, इथं बॅलन्सिंग शिअर आणि नॉर्मल येतील, इथं बॅलन्सिंग शिअर आणि नॉर्मल येतील, राईट. नॉर्मल स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेस, राईट. याचं डिफॉर्मेशन होत आहे, दिस एलिमेंट इज गेटिंग डिफॉर्म, असं काहीतरी याचं समजा डिफॉर्मेशन होत आहे. आर यू गेटिंग दिस? याचं डिफॉर्मेशन होत आहे. आता तुम्ही काय म्हणलाय की एक्स डायरेक्शन मध्ये डिफॉर्मेशन किती होतं U आणि वाय डायरेक्शन मध्ये किती होतं V. ना हाऊ टू शो दॅट U अँड V? सी दिस, एक्स डायरेक्शन मधलं याचं डिफॉर्मेशन जे आहे ते आहे U, आणि वाय डायरेक्शन मधलं याचं जे डिफॉर्मेशन आहे दॅट इज V. आलंय का लक्षामध्ये? येस ऑर नो? येस. आणि याचा हा इनिशियल डायमेन्शन आहे, हा एक्स डायमेन्शन आहे आणि हा वाय डायमेन्शन आहे. X dimension and Y dimension, right? Now this is called as phi xy by 2, बरोबर आहे का? And this will be phi yx by 2. Total angular change between two mutually perpendicular plane shear strain is equals to phi xy by 2 येईल plus phi yx by 2. आले का लक्षामध्ये? राईट. त्यानंतर याचा अँगुलर याचा लिनियर डिफॉर्मेशन जो आहे एक्स डायरेक्शन मधला लिनियर डिफॉर्मेशन जो आहे तो येईल एप्सिलॉन xx, आणि वाय डायरेक्शन मधला लिनियर डिफॉर्मेशन जो आहे तो येईल एप्सिलॉन yy, म्हणजे स्ट्रेन, लिनियर स्ट्रेन. दोन टाइपचे स्ट्रेन आहेत तुमच्याकडे, एक लिनियर स्ट्रेन आहे आणि एक शियर स्ट्रेन आहे. समजलंय का नाही समजलं? सांगा. परत रिपीट करू. दिस इज 2D स्ट्रेन, दिस इज 2D स्ट्रेन, राईट. आधी हे बघून घ्या. आधी मी तुम्हाला सांगतो लिनियर स्ट्रेन म्हणजे काय घेतो आपण. मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे दोन टाइपचे स्ट्रेन आहेत, एक आहे लिनियर स्ट्रेन आणि दुसरा आहे शियर स्ट्रेन, राईट. लिनियर स्ट्रेन म्हणजे काय? चेंज इन डायमेन्शन बाय ओरिजिनल डायमेन्शन, म्हणजे त्या डायरेक्शन मध्ये पर्टिक्युलर डायरेक्शन मधला चेंज आणि त्या डायरेक्शन मधला डायमेन्शन आपण त्याला असं घेतो डेल्टा एल बाय एल. दिस इज लिनियर स्ट्रेन, एप्सिलॉन म्हणतो आपण त्याला, राईट. त्यानंतर शियर स्ट्रेनला काय म्हणलो आपण? इट इज अँगुलर चेंज बिटवीन टू म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन्स, राईट. ह्या प्लेनचा चेंज प्लस या चेंजचा प्लेन, या प्लेनचा चेंज प्लस ह्या प्लेनचा चेंज, दोघांना ऍड केले तुम्ही अँगुलर चेंज, दॅट इज कॉल्ड एज शियर स्ट्रेन बिटवीन टू म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन, राईट. आता मी एक इलेमेंट घेतला ज्याचा आधी पोझिशन होता XY, त्याचा डायमेन्शन होता एक्स आणि वाय. नंतर त्याचं डिफॉर्मेशन झालं या लोडिंग मुळे, एक्स डायरेक्शन मध्ये डिफॉर्मेशन झालं U आणि वाय डायरेक्शन मध्ये डिफॉर्मेशन झालं V, राईट. दॅट डिफॉर्मेशन इज शोन हियर. एक्स डायरेक्शन मध्ये डिफॉर्मेशन U आहे, वाय डायरेक्शन मध्ये डिफॉर्मेशन V आहे, राईट. आता हा जो प्लेन आहे हा कुठला प्लेन आहे? वाय प्लेन आहे.
त्याच्यामुळं याचा जो अँग्युलर डिफॉर्मेशन आहे या प्लेनचा त्याला मी म्हणतोय 5yx/2 आणि इथला जो अँग्युलर डिफॉर्मेशन आहे हा एक्स प्लेन आहे त्याचा डिफॉर्मेशन झालाय 5xy/2 कारण की आपल्याला दोघांना ऍड करायचंय आणि ऍड केल्यानंतर आपण त्याला 5xy म्हणतो म्हणून आपण by2 घेतलंय. आलंय का लक्षामध्ये? आणि इक्विलिब्रियम नुसार मला सांगा इक्विलिब्रियम नुसार हे दोन्ही कसे पाहिजेत? जसं τxy आणि τyx बघितलं आपण बोथ शुड बी सेम. बोथ शुड बी सेम. दोन्ही पण कसे पाहिजेत? सेम पाहिजेत. आलं का लक्षामध्ये सगळ्यांच्या? राईट. सिमिलरली एप्सिलॉन xx म्हणजे काय? हा झाला लिनियर स्ट्रेंथ. राईट, लिनियर स्ट्रेंथ. मला सांगायचं एप्सिलॉन xx काय येईल? चेंज इन लेंथ बाय ओरिजिनल लेंथ. आता इथं लेंथ किती आहे एक्स डायरेक्शन मध्ये? एक्स आहे, एक्स लेंथ आहे एक्स डायरेक्शन मध्ये आणि एक्स डायरेक्शन मध्ये चेंज किती झालाय? एक्स डायरेक्शन मध्ये चेंज किती झालाय? यू. कॅन आय से इट इज यू बाय एक्स? चेंज इन डायमेंशन बाय ओरिजिनल डायमेंशन हो रहा है का? यस और नो? चेंज इन डायमेंशन बाय ओरिजिनल डायमेंशन. राईट. सिमिलरली एप्सिलॉन वाय ला तुम्ही काय म्हणणार? v/y. आलं का लक्षामध्ये? चेंज इन डायमेंशन बाय ओरिजिनल डायमेंशन. बट फॉर स्मॉल इलिमेंटल लेंथ हा खूप छोटा लेंथ आहे. राईट, खूप छोटा डायमेन्शन आहे त्याच्यामुळे आपण इथे घेताना असं घेतो dou/x अँड dou/y. आलं का लक्षामध्ये? dou/x अँड dou/y एप्सिलॉन y. येस और नो? राईट. आता मला सांगा हा जो 5xy/2 आहे तो काय येईल? 5xy/2 हा अँगल काय येईल? सी 5xy/2 इज दिस, हा अँगल. अँगल काय घेतो आपण आताच बघितलं, अपोजिट बाय ऍडजस्टंट. अपोजिट बाय ऍडजस्टंट म्हणजे काय येईल? u/y येईल. u/y. राईट. प्लस 5yx/2 काय येईल? v/x. म्हणजेच काय? dou/y प्लस dou/v/x असं येईल. आले का लक्षामध्ये? 5xy dou/y प्लस dou/x. येस और नो? येस और नो? येस. राईट. तर याला आपण म्हणतो शियर स्ट्रेन इन एक्स वाय प्लेन. आता समजा तुमच्याकडे 3D स्ट्रेस असेल, तुमच्याकडे जर 3D स्ट्रेस असेल तर 3D स्ट्रेस मध्ये एक पॉइंट आहे, समजा त्याचा पोझिशन आहे एक्स वाय आणि झेड आणि हा डिफॉर्म झालाय यू व्ही आणि डब्ल्यू न. यू व्ही आणि डब्ल्यू न एक पॉइंट आहे तो डिफॉर्म झालाय यू व्ही आणि डब्ल्यू न. मला सांगा एक्स डायरेक्शन मध्ये लिनियर स्ट्रेन काय येईल? आता सांगू शकता तुम्ही मला लिनियर स्ट्रेन. पहिला आपण बघूयात लिनियर स्ट्रेन. लिनियर स्ट्रेन 3 डायरेक्शन मध्ये असतील. जसं इथं बघितलं आपण एप्सिलॉन xx एप्सिलॉन yy आहे 2D मध्ये. राईट. तसं 3D मध्ये काय येईल? एप्सिलॉन xx येईल, एप्सिलॉन yy येईल आणि एप्सिलॉन zz येईल. समजतंय का नाही समजत? इथं बघा, इथं एप्सिलॉन xx काय आलं तर dou/x, एप्सिलॉन yy काय आलंय dou/y. सिमिलरली एप्सिलॉन zz काय होईल? So this will be dou/x, this will be dou/y and this will be dou/w/z. आले का लक्षात? सिमिलरली नाउ शियर स्ट्रेन. हा झाला नॉर्मल स्ट्रेन किंवा लिनियर स्ट्रेन. नाउ सेकंड शियर स्ट्रेन. आता शियर स्ट्रेन 3 प्लेन मध्ये येईल. शियर स्ट्रेन इन एक्स वाय प्लेन. शियर स्ट्रेन इन एक्स वाय प्लेन त्याला तुम्ही म्हणणार φxy. φxy हा φxy काय येईल? φxy/2 प्लस φyx/2 असं घेतो आपण. राईट. म्हणजेच काय? इथं बघा तुम्ही φxy/2 प्लस φyx/2 दॅट इज dou/y प्लस dou/x. dou/y प्लस dou/x. सिमिलरली 5xy झालं. नंतर शियर स्ट्रेन इन एक्स झेड प्लेन काय येईल सांगा?
shear strain in xz plane. म्हणजे काय विचारलंय तुम्हाला? phi xz. phi xz, that will be phi xz by 2 plus phi zx by 2. आता याला कसं लिहिणार तुम्ही? सी हिअर फाय एक्स वाय ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण डो यू बाय डो वाय घेतलं आणि फाय वाय एक्स ज्यावेळेस असेल त्यावेळेस डो यू बाय डो एक्स घेतलं. आता फाय एक्स झेड ला काय घेणार? फाय एक्स झेड ला काय घेणार सांगा? डो यू बाय डो झेड प्लस डो डब्ल्यू बाय डो एक्स. आले लक्षामध्ये? डो यू बाय डो झेड प्लस डो डब्ल्यू बाय डो एक्स. समजले सगळ्यांना? आणि सिमिलरली शियर स्ट्रेन इन वाय झेड प्लेन. Shear strain in YZ plane, that is phi YZ. Phi YZ will be equal to phi YZ by 2 plus phi ZY by 2. Phi YZ by 2 plus phi ZY by 2. काय येईल सांगा? Is it dou V by dou Z plus dou W by dou Y? चेक करून घ्या. YZ आहे म्हणजे YZ म्हणजे काय? V आणि W आणि करस्पॉन्डिंग काय? Y आणि Z असं येईल क्रॉस. डो यू बाय डो झेड प्लस डो डब्ल्यू बाय डो वाय. समजलंय का? हॅलो, समजलंय काय? मग मला सांगा की जसं आपण स्ट्रेस कंपोनंट बघितले होते 9 होते, तशी स्ट्रेन कंपोनंट किती येतील? स्ट्रेन कंपोनंट किती येतील 3D मध्ये? 3D मध्ये सुद्धा 9च येतील. लक्षात घ्या. आता एक्स प्लेन मधले जर तुम्ही कंपोनंट घेतले एक्स प्लेन मधले, तर एक्स प्लेन मध्ये हा एक कंपोनंट आहे डो यू बाय डो एक्स, राईट? म्हणजे ऍप्सिलॉन एक्स एक्स. त्याच्यानंतर हा एक कंपोनंट आहे फाय एक्स वाय बाय 2 आणि तिसरा कंपोनंट आहे फाय एक्स झेड बाय 2. झाले एक्स प्लेनचे कंपोनंट. वाय प्लेनचे कंपोनंट काय येतील? ऍप्सिलॉन वाय वाय, फाय वाय एक्स बाय 2 आणि फाय वाय झेड बाय 2. आणि लास्ट झेड प्लेनचे कंपोनंट काय येतील? झेड प्लेनचे कंपोनंट येतील ऍप्सिलॉन झेड झेड, राईट? त्याच्यानंतर फाय झेड एक्स बाय 2 आणि फाय झेड वाय बाय 2. समजतंय का? म्हणजेच काय की जसं आपण 3D स्ट्रेस मॅट्रिक्स काढला होता तसंच आपण 3D स्ट्रेन मॅट्रिक्स सुद्धा काढू शकतो. 3D स्ट्रेन मॅट्रिक्स. 3D स्ट्रेन मॅट्रिक्स काय येऊन जाईल? ऍप्सिलॉन एक्स एक्स फाय एक्स वाय बाय 2 आणि फाय एक्स झेड बाय 2, फाय वाय एक्स बाय 2 ऍप्सिलॉन वाय वाय आणि फाय वाय झेड बाय 2. त्याच्यानंतर फाय झेड एक्स बाय 2, फाय झेड वाय बाय 2 आणि ऍप्सिलॉन झेड झेड. टोटल कंपोनंट किती झाले? 9.
आणि ऑब्विसली हे आणि हे सेम असतील, हे आणि हे सेम असेल, आणि हा सेम असतील. 6 इंडिपेंडेंट कंपोनंट आहेत. सिमिलरली 2D स्ट्रेन, 2D स्ट्रेन मध्ये 4 कंपोनंट येतील. एप्सिलॉन XX, yxy/2, yx/2 आणि एप्सिलॉन YY. आणि 1 डायमेन्शनल स्ट्रेन मध्ये एक कंपोनंट येईल फक्त, दॅट इज एप्सिलॉन XX. समजलंय का नाही समजलं? यू गॉट इट और नो? येस. लक्षात घ्या, पहिल्या टॉपिकवर तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन येतात, राईट? तुम्हाला ते लक्षात असलं पाहिजे, राईट? आता स्ट्रेस आणि स्ट्रेन मध्ये फरक काय हे लक्षात घ्या. हे तुम्हाला पुढच्या टॉपिक मध्ये कामाला येईल. जिथं जिथं नॉर्मल स्ट्रेस आहे तिथं तिथं नॉर्मल स्ट्रेन आहे. लक्षात घ्या, जिथं जिथं नॉर्मल स्ट्रेस आहे तिथं तिथं नॉर्मल स्ट्रेन आहे, राईट? एप्सिलॉन आहे. आणि जिथं जिथं शियर स्ट्रेस आहे तिथं काय आहे? शियर स्ट्रेन बाय 2 आहे. हे लक्षात ठेवा. आले का लक्षात? हे लक्षात ठेवा. हे पुढच्या टॉपिक मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस आपण प्रिन्सिपल स्ट्रेसेस बघतो नेक्स्ट टॉपिक मध्ये, त्यावेळेस आपल्याला प्रिन्सिपल स्ट्रेन सुद्धा बघायचे असतील. तर दोघांचे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले सारखेच असतात, फक्त तुम्ही रिप्लेसमेंट करताना हे करतात. म्हणजे तुम्ही जर स्ट्रेस साठी फॉर्म्युले पाठ केले तर सेम फॉर्म्युले जे आहेत ते स्ट्रेन साठी ऍप्लिकेबल आहेत. फक्त काय करावं लागेल, जिथं जिथं सिग्मा आहे तिथं तिथं स्ट्रेन लिहावं लागेल, लिनियर स्ट्रेन. आणि जिथं जिथं शियर स्ट्रेस आहे तिथं तिथं तुम्हाला शियर स्ट्रेन बाय 2 लिहावं लागेल. आले का लक्षामध्ये? समजतंय नाही समजत का? डोक्यावरून चाललं? डोक्यावरून नाही चाललं ना? नेक्स्ट. थोडा थोडा चाललंय. बरं, परत एकदा लेक्चर बघा. मग काही समजलं नाही तर मला विचारा. आपला जो हा प्लॅटफॉर्म जो आहे, राईट, हा प्लॅटफॉर्म त्यासाठीच आहे. रेकॉर्डेड क्लासेस मध्ये तुम्हाला डाऊट विचारता येत नाही. इथं तुम्ही डाऊट विचारू शकतात. क्लास चालू असताना रिपीट करा म्हणू शकतात, राईट? ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. एप्सिलॉन V. नाउ व्हॉट इज व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन? काय आहे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन? Volumetric strain is just, it is change in volume by original volume. Change in volume by original volume. Change in volume by original volume, that is delta V by V. Delta V by V. That is the volumetric strain. Change in volume by original volume. समजतंय का? लक्षात घ्या, तुमच्याकडे एक नॉर्मल स्ट्रेस आहे. नॉर्मल स्ट्रेस आहे. आता नॉर्मल स्ट्रेस मुळे काय होतं की असा चेंज होतो बॉडीमध्ये, या टाईपचा चेंज होतो. समजा सिग्मा 1 आहे, हा सिग्मा 2 आहे. सिग्मा 1 इज मोर दॅन सिग्मा 2, राईट? तर या टाईपचा चेंज होईल, राईट? म्हणजे ह्या बॉडीचा व्हॉल्यूम चेंज होऊ शकतो, राईट? आणि डायमेन्शन पण चेंज होऊ शकतात, व्हॉल्यूमेट्रिक आणि डायमेन्शनल. पण समजा एखाद्या बॉडीवर फक्त शियर ऍक्ट होत असेल, फक्त शियर ऍक्ट होत असेल, तर मला सांगा या बॉडीचे डायमेन्शनल किंवा व्हॉल्यूम चेंज होत असतील का? शियर मुळे काय होईल? फक्त ह्या बॉडीचा शेप चेंज होईल. ओनली शेप विल चेंज. ओनली शेप विल चेंज. आले का लक्षामध्ये? मला म्हणायचंय काय ते? म्हणजेच काय की बॉडीमध्ये जे नॉर्मल, जे व्हॉल्यूमेट्रिक आणि डायमेन्शनल चेंजेस होतील, बॉडीमध्ये जे व्हॉल्यूमेट्रिक आणि डायमेन्शनल चेंजेस होतील, दोज विल ऑकर ओनली ड्यू टू नॉर्मल स्ट्रेस. ओनली ड्यू टू नॉर्मल स्ट्रेस. आणि शियर स्ट्रेस मुळे काय होईल? फक्त शेप डिस्टॉर्ट होईल, शेप चेंज होईल. समजतंय का? लक्षात ठेवा, ड्यू टू normal stresses, due to normal stress, volumetric and dimensional changes occurs.
due to normal stress, volumetric and dimensional changes occurs. And due to shear stress, only shape distorts. Only shape distort. समजलंय का? Are you getting this? Due to shear stress, only shape distort. Shape change होतो फक्त. Okay. Now next part. Stress strain diagrams. Stress strain diagrams. Stress strain diagram. आता आपण स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम कसं काढतो मायस्टील साठी? टेस्ट कुठं कंडक्ट करतो आपण मायस्टील साठी? मायस्टील साठी ज्यावेळेस तुम्ही स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम काढता त्यावेळेस टेस्ट कुठं कंडक्ट करता तुम्ही? युटीएम मध्ये, बरोबर आहे? तर आपण काय म्हणतो युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन. युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन इट इज स्टँडर्डाइज बाय एएसटीएम. एएसटीएम न त्याला जसं आयएस कोड आहे तसं एएसटीएम न त्याला स्टँडर्डाइज केलेला आहे. युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन, राईट, अँड इज स्टँडर्डाइज बाय एएसटीएम. आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय? स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम फाइंड आउट ड्रॉ करायची. म्हणजेच काय की तुमच्याकडे एक्स एक्स वर कुठला तरी कोऑर्डिनेट असेल आणि वाय एक्स वर कुठला तरी कोऑर्डिनेट असेल. मला सांगा एक्स कुठे घेणार आणि वाय कुठे घेणार? एक्स वर काय घेणार? स्ट्रेन घेणार का स्ट्रेस घेणार? लक्षात घ्या, जो कुठला इंडिपेंडंट कोऑर्डिनेट असतो, जो कुठला इंडिपेंडंट कोऑर्डिनेट असतो तो आपण एक्स एक्स वर घेतो आणि डिपेंडंट कोऑर्डिनेट जो आहे तो कधी पण वाय एक्स वर असतो. डिपेंडंट कोऑर्डिनेट आहे तो वाय एक्स वर असतो, कधी पण लक्षात ठेवा, राईट. इंडिपेंडंट कोऑर्डिनेट जो आहे तो एक्स एक्स वर असतो आणि डिपेंडंट कोऑर्डिनेट आहे तो वाय एक्स वर आहे. आता स्ट्रेस म्हणजे काय? स्ट्रेसचं डेफिनेशन काय? इट इज रेजिस्टन्स टू डिफॉर्मेशन. इट इज रेजिस्टन्स टू डिफॉर्मेशन. म्हणजेच काय की जोपर्यंत स्ट्रेन होणार नाही तोपर्यंत स्ट्रेस येईल का? जोपर्यंत डिफॉर्मेशन होणार नाही तोपर्यंत स्ट्रेस येईल का? नाही, राईट. म्हणजेच काय की स्ट्रेस डिपेंड्स ऑन स्ट्रेन. दॅट्स वाय स्ट्रेस इज ऑन वाय ऍक्सिस अँड स्ट्रेन इज ऑन एक्स ऍक्सिस. आले का लक्षामध्ये? स्ट्रेस इज ऑन वाय ऍक्सिस अँड स्ट्रेन इज ऑन एक्स ऍक्सिस. स्ट्रेस वाय ऍक्सिस वरच काय घेतो आणि स्ट्रेन एक्स ऍक्सिस वरच काय घेतो, राईट. हे तुम्हाला समजलं पाहिजे. चुकून इंटरव्ह्यू मध्ये विचारतात बऱ्याचशा वेळेस, राईट. हे लक्षात, हे बेसिक कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात पाहिजे की आपण इंडिपेंडंट कोऑर्डिनेट जो आहे तो एक्स एक्स वर घेतो, डिपेंडंट वाय एक्स वर घेतो, त्यामुळे आपण असं घेतो, राईट. ओके. आता तुम्हाला स्ट्रेस पाहिजे आणि स्ट्रेन पाहिजे. आता डायग्राम जर कर्व जर ड्रॉ करायचा असेल तुम्हाला तर तुमच्याकडे काही पॉईंट्स पाहिजेत कर्व ड्रॉ करण्यासाठी. वी नीड टू हॅव पॉईंट्स, राईट. असे काही पॉईंट्स पाहिजेत. पॉईंट्स असतील तरच मग तुम्ही कर्व ड्रॉ करू शकता. येस, जर पॉईंट असतील तरच तुम्ही कुठला पण ग्राफ किंवा कर्व ड्रॉ करू शकता. हे पॉईंट म्हणजे काय? प्रत्येक पॉईंट जो आहे त्याच्या करस्पॉन्डिंग काहीतरी स्ट्रेन आहे आणि काहीतरी स्ट्रेस आहे, राईट. नाउ व्हॉट इज स्ट्रेन? इट इज चेंज इन लेंथ बाय ओरिजिनल लेंथ. And what is stress? Load by area. Load by area, right? आता ज्यावेळेस तुम्ही एक मायस्टीलचा बार घेता युटीएम मध्ये त्याला टेस्ट करता, युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन मध्ये तुम्ही ज्यावेळेस कुठला पण मायस्टीलचा बार टेस्ट करता त्यावेळेस तुम्हाला एक डिफॉर्मेशन मेजर करावं लागतं. वी नीड टू मेजर द डिफॉर्मेशन्स.
आपल्याला या बारचे डिफॉर्मेशन मेजर करावं लागतात. आता डिफॉर्मेशन जे आहे म्हणजे काय, चेंज इन लेंथ बाय ओरिजिनल लेंथ. आता ओरिजिनल लेंथ काय आपण कम्प्लीट घेत नाही, वी डोंट टेक ओरिजिनल लेंथ कम्प्लिटली. आपण काय करतो, डिफॉर्मेशन मेजर करण्यासाठी ह्याच्यावर एक स्ट्रेन गेज लावतो. बरोबर आहे का? डिफॉर्मेशन मेजर करण्यासाठी याच्यावर असा एक स्ट्रेन गेज तुम्ही लावता, समथिंग लाईक दिस. असा एक आपण स्ट्रेन गेज लावतो, याला आपण म्हणतो स्ट्रेन गेज, राईट. आणि तुम्ही फक्त एवढ्याच लेंथवर डिफॉर्मेशन मेजर करता किंवा एक्सटेन्शन मेजर करता, एवढ्याच लेंथवर. तर या लेंथला आपण काय म्हणतो, स्ट्रेन गेज काय मेजर करतो, डेल्टा एल मेजर करतो. दिस लेंथ इज कॉल्ड ॲज गेज लेंथ. दिस लेंथ इज कॉल्ड ॲज गेज लेंथ. मला सांगा गेज लेंथ किती घेतो आपण, हाऊ मच इज गेज लेंथ. समजा ए जर क्रॉस सेक्शन एरिया असेल ह्या बारचा, ए इज द क्रॉस सेक्शन एरिया, हाऊ मच इज द गेज लेंथ. गेज लेंथ किती घेतो आपण, गेज लेंथ किती घेतो सांगा. कुठतरी सांगा. Gauge length, remember, it is taken as 5.65 under root E. बरोबर आहे का? So what is the gauge length? Gauge length म्हणजे काय? It is the length over which extensions are measured. Length over which extensions or elongations are measured. Length over which extensions are measured is called as gauge length. ज्या लेंथवर आपण एक्सटेन्शन मेजर करतो त्याला आपण म्हणतो गेज लेंथ. समजलं का इथपर्यंत? येस ऑर नो? आता जर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला की गेज लेंथ कशावर डिपेंड आहे, गेज लेंथ कशावर डिपेंड आहे, किती गेज लेंथ घ्यायची. गेज लेंथ डिपेंड्स ऑन only cross section area. लक्षात ठेवा, it does not depend upon length of bar or rate of loading. बारच्या लेंथवर किंवा बारच्या क्रॉस सेक्शनवर किंवा बारच्या रेट ऑफ लोडिंगवर, क्रॉस सेक्शनचा जो शेप आहे त्याच्यावर पण डिपेंड नाहीये, लेंथवर पण डिपेंड नाहीये बारच्या, राईट. आणि रेट ऑफ लोडिंगवर पण डिपेंड नाहीये. गेज लेंथ डिपेंड्स ओनली ऑन क्रॉस सेक्शन एरिया. गेज लेंथ डिपेंड्स ऑन ओनली क्रॉस सेक्शन एरिया, राईट. तर इथं तुम्ही एक्सटेन्शन मेजर करण्यासाठी काय लावलंय, याला आपण एक तर स्ट्रेन गेज म्हणतो किंवा याचं अजून एक नाव आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड एज एक्सटेन्सोमीटर. स्ट्रेन गेज और एक्सटेन्सोमीटर म्हणतो आपण त्याला. स्ट्रेन गेज और एक्सटेन्सोमीटर, समजतंय? स्ट्रेन गेज और एक्सटेन्सोमीटर. नंतर मग काय करतो, मग आपण याच्यावर लोड अप्लाय करतो यूटीएम मध्ये, राईट. आणि स्ट्रेस आणि करस्पॉन्डिंग स्ट्रेन आपण मेजर करत जातो, राईट. कुठपर्यंत मेजर करणार, टिल द बार ब्रेक्स. तोपर्यंत बार ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण स्ट्रेस आणि स्ट्रेन मेजर करत जातो. येस. आणि नंतर मग आपण याचा डायग्राम ड्रॉ करतो. देन वी आर गोइंग टू ड्रॉ द डायग्राम. ओके. आता समजा माइल्ड स्टील साठी, तुमच्याकडे माइल्ड स्टील असेल तर माइल्ड स्टील साठी स्ट्रेस स्ट्रेन कर्व कसा येतो, कॅन यू टेल मी हाऊ टू स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर माइल्ड स्टील? इनिशियली काही लोड पर्यंत स्ट्रेस आणि स्ट्रेन जे आहेत ते लिनियरली व्हॅरी होतात. फॉर सर्टन लेंथ स्ट्रेस अँड स्ट्रेन व्हॅरीज लिनियरली, राईट. they are proportional to each other. They are proportional to each other, right. Let's say that is point A. तो पॉइंट आहे A, राईट. नंतर काय होतं, मीन्स अप टू पॉइंट A stress is proportional to strain. Up to point A, stress is proportional to strain. So point A is called as limit of proportionality. त्याला आपण काय म्हणतो, limit of proportionality. Up to point A, stress is proportional to strain. So it is called as limit of proportionality. आता लक्षात घ्या,
Hooke's law is valid only up to limit of proportionality. Strictly, Hooke's law is strictly valid. Hooke's law is strictly valid up to limit of proportionality. कारण Hooke's law काय म्हणतोय? Hooke's law असं म्हणतोय की within elastic limit stress is proportional to strain, right? पण ऍक्च्युअल मध्ये stress is proportional to strain only up to limit of proportionality. त्याच्यानंतर थोडा कर्व होतो. आले का लक्षामध्ये? राईट. आणि हा जो OA पोर्शन आहे, त्याचा जर तुम्ही स्लोप घेतला, या OA पोर्शनचा आपण जर स्लोप घेतला, स्लोप म्हणजे काय? y कोऑर्डिनेट बाय x कोऑर्डिनेट. तर ह्या OA पोर्शनचा जर तुम्ही स्लोप घेतला, राईट, y कोऑर्डिनेट काय येईल? स्ट्रेस, आणि x कोऑर्डिनेट काय येईल? स्ट्रेन. तर त्या स्लोपला आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. समजतंय का? So can I say slope of OA is nothing but the Young's modulus, that is stress by strain, normal stress by linear strain. आले का लक्षात सगळ्यांच्या? So A is called as limit of proportionality. A is called as limit of proportionality. All are getting? आहेत सगळे ऑनलाइन? Yes? Okay. ती रेकॉर्डेड क्लासेस बघायला जाऊ नका. रेकॉर्डेड क्लासेस मध्ये होतं काय, मग ते पेंडिंग राहून जातं, तुम्ही बघत नाहीत नंतर. इट्स बेटर टू वॉच लाईव्ह क्लासेस. लाईव्ह क्लासेस मध्ये तुमचा क्लास पण संपून जाईल, राईट. रेकॉर्डेड मध्ये मग तुम्हाला पुन्हा बघणं होत नाही. रेकॉर्डेड फक्त तुमच्या फॅसिलिटीसाठी आहेत. स्लोप ऑफ OA E इक्वल्स टू स्ट्रेस बाय स्ट्रेन, राईट. ओके. त्यानंतर आता लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी झाला. लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी झाल्याच्या नंतर नेक्स्ट पॉइंट आहे, राईट. इथून थोडं पुढे काय होतं की हा जो हे आहे, हा कर्व जो आहे, हा जो लाईन आहे, तो थोडा कर्व होऊन जातो. इट बिकम्स लिटल कर्व. हा जो आहे तो थोडा असा कर्व होतो. इट बिकम्स कर्व, राईट. इथे एक पुढे गेल्यानंतर एक पॉइंट येतो, दॅट इज कॉल्ड एज बी पॉइंट. आता बी पॉइंटचा स्पेशलिटी काय आहे? व्हॉट इज द स्पेशलिटी ऑफ बी? बीचा स्पेशलिटी काय आहे? बीचा स्पेशलिटी हा आहे की जर तुम्ही ह्या बारला बी पर्यंत स्ट्रेच केलं आणि सोडून दिलं, नो, इट्स नॉट यील्ड पॉइंट, राईट. जर बी पॉइंट पर्यंत जर तुम्ही बारला स्ट्रेच केलं आणि लोड जर रिमूव्ह केला, द बार विल रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साइज अप टू पॉइंट बी upon removal of load, material will regain its original shape. Without any permanent deformation. That's why point B is called as, point B ला काय म्हणतो आपण? It is called as elastic limit. Point B is called as elastic limit. समजतंय का? Point B is called as elastic limit. Elastic limit समजलंय काय ते? Up to point B, upon removal of load, the material will regain its original shape and size without any permanent deformation. Permanent deformation काही होणार नाही, त्यामुळे आपण B ला इलास्टिक लिमिट म्हणतो. B is called as elastic limit. ठीक आहे. अलग लक्षात. आणि AB पोर्शन जो आहे तो स्ट्रेट नाहीये. AB पोर्शन आता स्लाइटली कर्व असेल. AB पोर्शन जो आहे इट विल बी स्लाइटली कर्व.
लक्षात घ्या, एक्झाम मध्ये जर तुम्हाला दोन्ही ऑप्शन असतील, हुक्स लॉ काय म्हणतोय, हुक्स लॉचं स्टेटमेंट काय आहे? व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ हुक्स लॉ? Within elastic limit, stress is proportional to strain, right? Within elastic limit, stress is proportional to strain, right? लक्षात येत आहे? Within elastic limit, stress is proportional to strain. पण मायस्टील साठी काय होतं की स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम जो आहे तो ए पर्यंत स्ट्रेट आहे, राईट? म्हणजे स्ट्रेस इज प्रोपोर्शनल टू स्ट्रेन आहे, राईट? पण ए टू बी जो आहे, ए टू बी जो आहे हा कर्व कसा आहे? ए टू बी इथं स्ट्रेस इज प्रोपोर्शनल टू स्ट्रेन आहे का? नो, राईट? आता एक्झामला दोन्ही जर ऑप्शन असतील, जसं तुमच्या एमपीएसला एकदा विचारलेलं आहे की हुक्स लॉ इज व्हॅलिड अप टू, ऑप्शन ए वॉज लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, ऑप्शन बी वॉज इलास्टिक लिमिट, राईट? मग दोन्ही जर ऑप्शन असतील तर तुम्ही मार्क काय करणार? व्हॉट यू आर गोइंग टू मार्क? सी, एक्झामला एक क्वेश्चन विचारलेला आहे याच्यावर, राईट? एक्झामला एक क्वेश्चन विचारलेला आहे, जस्ट शो यू दॅट क्वेश्चन. मला वाटतं मी प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये घेतलेले आहेत क्वेश्चन सगळे. या दिस क्वेश्चन बघा, हुक्स लॉ इज व्हॅलिड अप टू 2014 ला विचारला होता, टीचरची एक्झाम झाली एक. इथं काय आन्सर मार्क करणार तुम्ही? व्हॉट विल यू आन्सर? स्ट्रिक्टली स्पीकिंग अप टू लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी असं म्हणतो आपण. स्ट्रिक्टली स्पीकिंग अप टू लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, दिस कॅनॉट बी आन्सर, राईट? पण समजा तुमच्याकडे टॉर्च स्टील ते जर असतील तर टॉर्च स्टीलला असं नाहीच आहे, डायरेक्ट इथपर्यंतच आहे, ए आणि बी पॉईंट सारखाच असतो टॉर्च स्टील मध्ये, राईट? सो जर समजा हे ऑप्शन नसतं, तर हे ऑप्शन जर नसतं समजा, तर मग तुम्ही हे ऑप्शन मार्क केलं असतं. आलं की लक्षात? समजा लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटीच्या जागेवर दुसरं ऑप्शन दिलं असतं त्यांनी, अप्पर फेल्युअर पॉईंट, समजा फेल्युअर पॉईंट असं ऑप्शन दिलं असतं, मग त्या केसमध्ये तुमचं आन्सर आलं असतं सेकंड, राईट? तर कधी कधी तुमचं आन्सर याच्यावर पण डिपेंड असतं की तुमचा फर्स्ट चॉईस काय आहे. व्हॉट इज युअर फर्स्ट चॉईस? फर्स्ट चॉईस, सेकंड चॉईस. सो माय फर्स्ट चॉईस इज दिस अँड देन दिस इज द सेकंड चॉईस. आलं का लक्षात? ओके, समजलंय? सो बी इज द इलास्टिक लिमिट. आता बी नंतर जर तुम्ही परत स्ट्रेस इन्क्रीज केला, परत लोड जर वाढवला, राईट, तर त्यानंतर काय होतं की इल्डिंग होतं किंवा लार्ज डिफॉर्मेशन होतं, असं लार्ज डिफॉर्मेशन होतं, राईट? इथं जर तुम्ही सी वर जर लोड अप्लाय करून, सी पर्यंत जर लोड अप्लाय करून जर रिमूव्ह केला लोड तुम्ही, मग तरी पण काहीतरी परमनंट डिफॉर्मेशन राहतं, पूर्ण ओरिजिनल शेप मटेरियल रिगेन करत नाही. आले का लक्षामध्ये? इफ 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 द स्ट्रेस इज फर्दर इन्क्रीज, देन देयर इज सडन डिफॉर्मेशन, राईट? देयर इज सडन इल्डिंग, राईट? इल्डिंग होतं आणि इल्डिंग होऊन थोडं लार्ज डिफॉर्मेशन होतं. आफ्टर इल्डिंग देयर इज सम लार्ज डिफॉर्मेशन. आणि त्यानंतर काय होतं, जर तुम्ही सी नंतर जर लोड रिमूव्ह केला, तर काही परमनंट डिफॉर्मेशन होऊन जातं, राईट? आणि तुम्ही जर परत इथं सीच्या नंतर जर लोड इन्क्रीज करत ठेवला, तर इथं सडन ड्रॉप इन स्ट्रेस होऊन जातो. देर इज सडन ड्रॉप इन स्ट्रेस. म्हणजे तुमचा जो मशीन आहे, समजा तुमचा युटीएम जो आहे, तो काय होईल, जसं जसं तुम्ही लोड वाढवताल तसं स्ट्रेस इन्क्रीज होत जाईल, राईट? अँड देन देर इज सडन ड्रॉप. त्याच्यामध्ये काय होईल, तिथं सडन ड्रॉप होईल, राईट? आणि ड्रॉप झाल्याच्या नंतर मग कमी लोडला इल्डिंग होत राहील, परमनंट इल्डिंग होत राहील, असा याचं डिफॉर्मेशन कंटिन्युअस होत राहील. म्हणजे इथून ऍक्च्युअली इल्डिंगला सुरुवात होऊन जाईल, राईट? तर इल्डिंगला इथं सुरुवात होते,
हा जो सी आहे त्याला आपण अप्पर यील्ड पॉइंट म्हणतो आणि डी ला लोअर यील्ड पॉइंट म्हणतो. समजतंय का मी काय म्हणतोय ते? C is called as upper yield point and D is called as lower yield point. आले लक्षात? C is called as upper yield point and D is called as lower yield point. Upper yield point, right? So upper yield point कसं सांगणार तुम्ही? At point C, there is sudden large extension. There is some permanent deformation. Upon removal of load. म्हणजे C पर्यंत तुम्ही स्ट्रेच केलं आणि लोड रिमूव्ह केला, there will be some permanent deformation upon removal of load. समजतंय का? There is some permanent deformation upon removal of load, right? त्यानंतर तुमच्याकडे आहे D point. D is called as lower yield point. लोअर किंवा त्याला आपण ऍक्च्युअल यील्ड पॉइंट म्हणतो. Lower or actual yield point, right? So there is sudden decrease of stress. Due to का होत असं सांगा बरं. मला सांगा, जो स्ट्रेंथ आहे स्टीलचा, तो कशावर डिपेंड असतो? त्याच्या स्टील मधल्या कुठल्या कंटेंटवर डिपेंड असतो? कोणी सांगू शकतं मला? कुठल्या कंटेंटवर डिपेंड असतो? कार्बन कंटेंट. विषय इज करेक्ट, राईट? कार्बन कंटेंट. हे जे कार्बन ऍटम्स असतात, राईट, त्या कार्बन ऍटम त्याचा स्ट्रेंथ डिफाईन करतात. कार्बन ऍटम जे आहेत त्याचा स्ट्रेंथ डिफाईन करतात, राईट? लक्षात घ्या, कुठला पण बार जो असेल, राईट, लेट्स से दिस इज अ बार, राईट? आता ज्यावेळेस तुम्ही लोड अप्लाय करतात त्यावेळेस याच्यामध्ये जे कार्बन ऍटम्स असतील त्यांचा अरेंजमेंट इरेग्युलर असेल काहीतरी. देयर इज सम इरेग्युलर अरेंजमेंट. हे जे कार्बन ऍटम आहेत ते असे इरेग्युलर डायरेक्शन मध्ये अरेंज झालेले असतील आणि ह्या इरेग्युलर अरेंजमेंटमुळे काय होतो? याला स्ट्रेंथ भेटतो. ड्यू टू दिस इरेग्युलर अरेंजमेंट देयर इज स्ट्रेंथ. तुम्ही त्याला ओढायला गेले तर लवकर ओढणार नाही, तो त्याच्यामध्ये काही तो रेजिस्टन्स दाखवल, राईट? पण नंतर काय होतं, सी पॉइंट नंतर हे कार्बन ऍटम जो आहे यांचा स्लिपिंग होऊन जातो, राईट? म्हणजे एका डायरेक्शन मध्ये स्लिप होतात, त्याच्यामुळे सडनली स्ट्रेस कमी होतो, राईट? तर इथं जो सडन डिक्रीज आहे स्ट्रेसचा, इट इज ड्यू टू स्लिपिंग ऑफ कार्बन ऍटम. आले का लक्षामध्ये? सडन डिक्रीज इन स्ट्रेस जो आहे, that decrease in stress is due to slipping of carbon atom. Yes, slipping of carbon atom. ओके. त्यानंतर आता मला एक कन्सेप्ट सांगा की मायस्टील साठी तुम्ही यील्ड स्ट्रेस घेता बघा. यील्ड स्ट्रेस किती घेता तुम्ही मायस्टील साठी? 250 MPa घेता, बरोबर आहे का? न्यूटन पर mm स्क्वेअर. 250 MPa, राईट? मायस्टील साठी. तो 250 MPa कुठला असतो सांगू शकता तुम्ही? तो 250 MPa जो आहे तो कुठल्या पॉइंटचा आहे? तो रिमेंबर, जो मायस्टीलचा जो आपण यील्ड स्ट्रेंथ घेतो किंवा यील्ड स्ट्रेस घेतो आपण, इट इज करस्पॉन्डिंग टू लोअर यील्ड पॉइंट. It is corresponding to lower yield point. 250 MPa. आलं का लक्षात? It is corresponding to lower yield point. Yes. तो मी तर असं लिहीन, yield stress corresponds to lower yield point.
Yield stress corresponds to lower yield point. आले लक्षात? Yield stress corresponds to lower yield point. ओके. त्यानंतर काय होतं बघा, एकदा तुम्ही डी पॉइंटच्या नंतर इथं असं परमनंट कंटिन्युअस डिफॉर्मेशन होतं. असं कंटिन्युअस डिफॉर्मेशन होतं. कंटिन्युअस डिफॉर्मेशन का होतं? कारण हे कार्बन मॉलिक्यूल जे आहेत किंवा कार्बन ऍटम जे आहेत ते स्वतःला एका डायरेक्शन मध्ये अरेंज करून घेतात, युनिडायरेक्शन होऊन जातात. आता हे युनिडायरेक्शन झाल्यामुळे काय होतं की तुम्ही लोड ह्या डायरेक्शन मध्ये अप्लाय केलाय आणि कार्बन पण त्या डायरेक्शन मध्ये आहेत, राईट. म्हणजे काय होईल की तुम्हाला परत लोड अप्लाय करायची गरज पडणार नाही, ऑटोमॅटिकली त्यांचं डिफॉर्मेशन होत राहील, कंटिन्युअस डिफॉर्मेशन होत राहील. त्याला आपण म्हणतो प्लास्टिक डिफॉर्मेशन. दॅट इज कॉल्ड ॲज प्लास्टिक डिफॉर्मेशन. आलं का लक्षामध्ये? समजतंय? दॅट इज कॉल्ड ॲज प्लास्टिक डिफॉर्मेशन. सो दॅट डीई, त्याला आपण डीई झोन म्हणतो. दॅट इज कॉल्ड ॲज डीई झोन. समजतंय का प्लास्टिक डिफॉर्मेशन का झालं? कारण की कार्बन मॉलिक्युल्सनं स्वतःला एका डायरेक्शन मध्ये अलाइन करून घेतलं, त्यामुळं त्यांचं प्लास्टिक डिफॉर्मेशन झालं. त्याला आपण म्हणतो यील्डिंग झोन किंवा प्लास्टिक झोन म्हणतो आपण. डीई इज कॉल्ड ॲज यील्डिंग झोन or it is called as plastic zone. त्याला आपण yielding zone किंवा plastic zone म्हणतो, right? Okay. So after yield point, can I say after yield point, lower yield point, there is continuous increase in stress, increase in strain. There is continuous increase in strain, continuous increase in strain with constant stress. With constant stress. परत लोड इन्क्रीज करायची तुम्हाला गरज पडणार नाही, राईट. आता इथं काय होईल, जर तुम्ही लोड रिमूव्ह केला तर ऑब्विसली देयर विल बी सम परमनंट डिफॉर्मेशन. परमनंट डिफॉर्मेशन होईल अपॉन रिमूव्हल ऑफ लोड. आणि जर परमनंट डिफॉर्मेशन होत असेल तर क्रॉस सेक्शन एरिया काय होईल? बारचा जो क्रॉस सेक्शन एरिया जो आहे इट विल रिड्यूस. जरी तुम्ही लोड रिमूव्ह केला तरी पण क्रॉस सेक्शन एरिया जो आहे तो कमी राहील. समजतंय का? आणि इथं मटेरियल कसं आहे, डीई झोन मध्ये मटेरियल कसं राहील? इट विल बी इलास्टिक और प्लास्टिक. मटेरियल विल बिकम कम्प्लिटली प्लास्टिक. कम्प्लिटली कसा होऊन जाईल मटेरियल? प्लास्टिक होऊन जाईल. समजतंय का? मटेरियल विल बिकम कम्प्लिटली प्लास्टिक. आता एक लक्षात घ्या, इथं जो स्ट्रेन आहे हा जो सी पॉइंट आहे किंवा तुमचा लोअर यील्ड पॉइंट आहे त्याच्या करस्पॉन्डिंगचा जो स्ट्रेन आहे, दिस स्ट्रेन, राईट. आणि या पॉइंटच्या करस्पॉन्डिंग जो स्ट्रेन आहे, राईट, तो डिफॉर्मेशन जो आहे तो जवळजवळ याच्या 14 to 15 टाइम्स असतो. आर यू गेटिंग व्हॉट आय एम सेइंग? इथला जो स्ट्रेन आहे तो जवळजवळ 0.12% असतो आणि इथला जो स्ट्रेन आहे तो 1.4% असतो. लक्षात ठेवायला 0.12% आणि 1.4%, राईट. म्हणजे इथलं जे डिफॉर्मेशन आहे डी झोन मधलं जे डिफॉर्मेशन आहे ते ओए झोन मधला, ओडी झोन मधलं जो डिफॉर्मेशन आहे त्याच्यात 14 ते 15 पट आहे, 10 पट पेक्षा जास्त आहे. समजतंय? येस. आता याच्यानंतर काय होतं, ओई झोन नंतर परत हा कर्व जो आहे, राईट, परत हा कर्व जो आहे तो राईज करतो. इट विल राईज, राईट. म्हणजे काय होतंय, ह्या स्टील मध्ये स्ट्रेंथ येते. आता स्ट्रेंथ काय येत असं स्टील मध्ये तुम्ही सांगू शकता? याला आपण डीईएफ झोन म्हणतो, आपण याला स्ट्रेन हार्डनिंग झोन म्हणतो आपण. दिस इज कॉल्ड ॲज स्ट्रेन हार्डनिंग झोन. तुम्ही सांगू शकता काय येत असं स्ट्रेंथ आहे? ईएफ मध्ये काय होतंय की परत स्ट्रेस वाढतो, परत रेजिस्टन्स वाढतो, त्याला आपण स्ट्रेन हार्डनिंग झोन म्हणतो.
strain hardening zone. Strain hardening zone. Now what is strain hardening? म्हणजे काय की steel regains some of its strength. Steel regains some of its strength. म्हणजे स्टीलची स्ट्रेंथ परत वाढते, राईट? का होत असेल असं? कशामुळे स्ट्रेन घेत असेल? लक्षात घ्या, इथं काय होतं की हे जे कार्बनचे ऍटम्स आहेत ते प्लास्टिक झोन मध्ये त्यांनी काय केलं की स्वतःला अरेंज करून घेतलं सेम डायरेक्शन मध्ये. ज्या डायरेक्शन मध्ये लोड अप्लाय केला त्या डायरेक्शन मध्ये लोड अप्लाय त्यांनी केलं. नंतर काय होतं, ड्यू टू हिटिंग ऑफ मटेरियल, हा मटेरियल हिट होतो इलॉंगेशन मुळे, राईट? हिटिंग मुळे काय होतं, ह्या कार्बन ऍटमला परत एनर्जी भेटते आणि परत एनर्जी भेटल्यावर ते थोडं दुसरीकडे अरेंज करून घेतात स्वतःला. त्यांचं रिअरेंजमेंट होतं. कार्बन ऍटम जे आहेत त्यांचं रिअरेंजमेंट होतं आणि रिअरेंजमेंट झाल्यामुळे परत त्यांना थोडी स्ट्रेंथ भेटते. समजते का? हा झाला तुमचा प्लास्टिक झोन, हा झाला तुमचा इलास्टिक झोन आणि हा झाला तुमचा परत स्ट्रेन हार्डनिंग. आले लक्षामध्ये? दॅट इज कॉल्ड ॲज स्ट्रेन हार्डनिंग. यस. तर कशामुळे होतंय? ड्यू टू चेंजेस इन atomic and crystalline structure. Due to changes in atomic and crystalline structure. Due to changes in atomic and crystalline structure, due to rearrangement of atoms or due to rearrangement of molecules, याला परत स्ट्रेन भेटते, राईट? पण हा जो स्ट्रेंथ असतो तो खूप टेम्पररी असतो. स्ट्रेंथ वाढतो बट इट रिमेन्स टेम्पररी. तुम्ही बघितलं असेल जरी स्ट्रेंथ वाढला तरी पण डिफॉर्मेशन कंटिन्यू होतच राहतं. म्हणजे हा जो बार आहे तुम्ही आधी घेतलेला, राईट, त्या बारचा क्रॉस सेक्शन कमी कमीच होत जातो, राईट? जसं तुम्ही बघितलं असेल की नंतर मग इथं काय होतं की परत मग स्ट्रेस कमी कमी होत जातो, राईट? आणि एका फायनल पॉइंटला हा जो मटेरियल आहे हा ब्रेक होऊन जातो. याला आपण म्हणतो फेल्युअर पॉइंट, लेट्स से जी. आणि एफ जी झोन आहे त्याला आपण म्हणतो स्ट्रेन सॉफ्टनिंग झोन. दिस इज युअर फेल्युअर पॉइंट. दिस इज युअर फेल्युअर पॉइंट. आले का लक्षामध्ये? अँड एफ जी झोन इज कॉल्ड ॲज स्ट्रेन सॉफ्टनिंग झोन. सगळे आहेत का ऑनलाईन? स्ट्रेन सॉफ्टनिंग त्याला आपण म्हणतो स्ट्रेन सॉफ्टनिंग किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज नेकिंग झोन. नेकिंग झोन, राईट? इथं काय होतं शेवटी बारचा क्रॉस सेक्शन जो आहे तो कमी कमी होत जातो, राईट? बारचा जो तुम्ही ओरिजिनल क्रॉस सेक्शन घेतलेला आहे तो असा कमी कमी होत जातो, राईट? आणि शेवटी बार जो आहे तो ब्रेक होतो आणि ब्रेक होताना या टाईपचं फेल्युअर होतं. या टाईपचं फेल्युअर होतं. याला आपण म्हणतो कप अँड कोन फेल्युअर. कप अँड कोन फेल्युअर हा पण ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला विचारू शकतात. कप अँड कोन फेल्युअर समजतंय का? कप अँड कोन फेल्युअर. यस, कप अँड कोन फेल्युअर. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस कप अँड कोन फेल्युअर होतं असं विचारू शकतात की कप अँड कोन फेल्युअर कशामुळे होतं? तर लक्षात ठेवा, आन्सर लिहिताना हे आन्सर लिहा, इट ऑकर्स ड्यू टू शिअर. इट ऑकर्स ड्यू टू शिअर. आणि इथं असे 45 डिग्रीला मायक्रो क्रॅक्स डेव्हलप होतात. कोणी ऐकलं असेल तर त्याला माहित असेल. इथं 45 डिग्रीला असे मायक्रो क्रॅक्स डेव्हलप होतात. 45 डिग्री क्रॅक्स म्हणतो आपण त्याला. 45 डिग्रीला मायक्रो क्रॅक्स डेव्हलप होतात. तर ह्या ज्या 45 डिग्रीच्या क्रॅकच्या लाईन आहेत त्याला आपण म्हणतो लेंडर लाईन. त्याला काय म्हणतो आपण? लेंडर लाईन. समजते का लेंडर लाईन काय आहे ते? लेंडर्स लाईन. लेंडर्स लाईन. त्याला फक्त लेंडर्स लाईनला लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवा की 45 डिग्री क्रॅक शिअर लाईन्स असं लक्षात ठेवलं तरी जमल. फेल्युअरच्या वेळेस 45 डिग्री क्रॅकच्या अशा शिअर लाईन्स तयार होतात, त्याला आपण लेंडर्स लाईन म्हणतो.
यस, समजलं इथपर्यंत? समजलंय का? सीडी झोन मध्ये डायरेक्ट लेंडर लाईन तयार होत असतील, राईट? सीडी झोन जो आहे त्याच्यामध्ये लेंडर लाईन तयार होत असतील, राईट? पण इथं थोडा मोर प्रॉमिनंट असतात, त्या जास्त प्रॉमिनंट असतात. मी खूप डिटेलमध्ये बघितलं नाही ते. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, इथं हा एक टॉपचा पॉइंट आहे. स्ट्रेस स्ट्रेन कर्वचा सगळ्यात टॉपला पॉइंट कुठला आहे? हा आहे. दिस इज द मोस्ट, ह्या टॉपला पॉइंट जो आहे त्याच्या करस्पॉन्डिंग जो स्ट्रेस आहे तो सगळ्यात जास्त आहे. आर यू गेटिंग दिस? हा जो टॉपला पॉइंट आहे त्याच्या करस्पॉन्डिंग जो स्ट्रेस आहे दॅट इज द हायेस्ट वन. त्याला आपण अल्टिमेट स्ट्रेस म्हणतो किंवा अल्टिमेट स्ट्रेंथ म्हणतो त्याला आपण. इट इज कॉल्ड ॲज अल्टिमेट स्ट्रेंथ, सिग्मा यू म्हणतो आपण त्याला, अल्टिमेट स्ट्रेंथ. अल्टिमेट स्ट्रेस किंवा अल्टिमेट स्ट्रेंथ, अल्टिमेट स्ट्रेस किंवा अल्टिमेट स्ट्रेंथ. लोअर इल्ड पॉइंटच्या करस्पॉन्डिंग जो आहे त्याला आपण म्हणतो इल्ड स्ट्रेंथ, राईट? आणि फेल्युअर पॉइंट जो आहे, फेल्युअर पॉइंटच्या करस्पॉन्डिंग जो स्ट्रेस आहे त्याला आपण म्हणतो फ्रॅक्चर स्ट्रेंथ. फेल्युअर पॉइंटच्या करस्पॉन्डिंग जो स्ट्रेस आहे दॅट इज कॉल्ड ॲज फ्रॅक्चर स्ट्रेंथ. समजतंय का सगळ्यांना? फेल्युअर पॉइंटच्या करस्पॉन्डिंग जो स्ट्रेंथ आहे दॅट इज कॉल्ड ॲज फ्रॅक्चर स्ट्रेंथ. फ्रॅक्चर स्ट्रेंथ. फ्रॅक्चर स्ट्रेंथ. इथपर्यंत समजलंय? यील्ड स्ट्रेस समजलं, अल्टिमेट स्ट्रेस समजलं, फ्रॅक्चर स्ट्रेंथ समजलंय? फ्रॅक्चर स्ट्रेंथ किंवा रप्चर स्ट्रेंथ म्हणतो आपण त्याला. मला सांगा, तुम्ही यील्ड स्ट्रेंथला डिफाईन कसं करणार बरं? मला यील्ड स्ट्रेंथ डिफाईन करायचं असेल, यील्ड स्ट्रेंथ तुम्ही डिफाईन कसं करणार? हाऊ टू डिफाईन यील्ड स्ट्रेंथ? यील्ड स्ट्रेंथ तुम्ही डिफाईन कसं करणार? यील्ड स्ट्रेंथला मी असं म्हणू शकतो, इट इज अ लोवेस्ट स्ट्रेस, इट इज अ लोवेस्ट स्ट्रेस ॲट विच deformation of bar continues without increase in any stress. असं म्हणू शकतो. It is the lowest value of stress at which deformation of bar continues without increase in any stress. Yes. So yield strength ला मी असं डिफाइन करू शकतो. I can define yield strength as lowest stress at which deformation or extension, lowest stress at which extension of bar continues without further increase in load, without further increase in load or stress. Lowest stress at which extension of bar continues without further increase in load or stress. राईट? आता समजा काही मटेरियल जे असतात जसे टॉर्च स्टील सारखे मटेरियल आहेत, राईट? त्यांचा यील्ड पॉइंट जो असतो तो डिफाईन नसतो, ते डायरेक्ट ब्रेक होतात. up to point B, not A, B. B is your elastic limit ना. B पर्यंत लोड अप्लाय करून जर तुम्ही लोड रिमूव्ह केला तर तुमचं डिफॉर्मेशन होणारच नाही, वर परत तो रिगेन करेल. अप टू B. यस विशाल? आता काही मटेरियल जे असतात त्यांचा, जसं टॉर्च स्टील आहे बघा, टॉर्च स्टीलचा कर असा असतो, असा जातो तो वर आणि
तो इल्ड पॉइंट ते काही दाखवत नाही, डायरेक्टली असा जाऊन ब्रेक होतो, असा जाऊन ब्रेक होतो, इथं येऊन कुठतरी डायरेक्ट फेल्युअर होतो. आता इथं मला सांगा, तुम्ही डायरेक्टली इल्ड स्ट्रेस फाइंड आउट करू शकता का? इथं इल्ड पॉइंट व्हिजिबल आहे का? नाहीये, राईट. म्हणून मग अशा मटेरियलमध्ये आपण काय करतो की 0.2% स्ट्रेन घेतो, 0.2% स्ट्रेन घेतो, राईट. आणि 0.2% स्ट्रेनच्या करस्पॉन्डिंग हा जो इनिशियल पोर्शन आहे, स्ट्रेट पोर्शन, त्याला पॅरलल एक लाईन ड्रॉ करतो. 0.2% स्ट्रेनला इनिशियल जो लाईन आहे त्याच्या करस्पॉन्डिंग एक लाईन ड्रॉ करायचा, याला पॅरलल आपण एक लाईन ड्रॉ करतो. आणि मग ह्या लाईन जिथं जाऊन कर्वला इंटरसेक्ट करल त्या पॉइंटच्या करस्पॉन्डिंग जो स्ट्रेस भेटल तुम्हाला, दॅट इज कॉल्ड एज इल्ड स्ट्रेंथ. समजतंय का? तर ही जी मेथड आहे त्याला आपण ऑफसेट मेथड म्हणतो. ऑफसेट मेथड. ऑफसेट मेथड कधी यूज करतो मग आपण? when yield point is not defined, when yield point is not defined किंवा विजिबल नसेल त्यावेळेस. समजलं काय करायचंय ते? 0.2% स्ट्रेनच्या करस्पॉन्डिंग एक लाईन मार्क करायचा, राईट. आणि त्याच्या करस्पॉन्डिंग स्ट्रेन फाइंड आउट करायचा. तो लाईन जिथं इंटरसेक्ट करल कर्वला त्या पॉइंटच्या करस्पॉन्डिंग स्ट्रेस फाइंड आउट करायचा, दॅट इज कॉल्ड इल्ड स्ट्रेंथ. समजलंय? येस. HYSD बार, डिफॉर्म बार असतील त्यासाठी यूज करणार, राईट. आता इल्ड स्ट्रेंथ समजलाय. नंतर आहे अल्टिमेट स्ट्रेंथ. अल्टिमेट स्ट्रेंथ मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. अल्टिमेट स्ट्रेंथ काय? इट इज करस्पॉन्डिंग टू हायेस्ट पॉइंट ऑन स्ट्रेस स्ट्रेंथ कर्व. बरोबर आहे का? करस्पॉन्डिंग टू हायेस्ट पॉइंट ऑन स्ट्रेस स्ट्रेन कर्व. आताच दाखवला आपण, ऑन स्ट्रेस स्ट्रेन कर्व, करस्पॉन्डिंग टू हायेस्ट पॉइंट ऑन स्ट्रेस स्ट्रेन कर्व. आता या कर्वच्या केसमध्ये अल्टिमेट पॉइंट हा येईल बघा, इथं येईल अल्टिमेट पॉइंट हा काहीतरी, राईट. आता अल्टिमेट आणि फेल्युअर इथं सारखाच असेल, अल्टिमेट आणि फेल्युअर दोन्ही सारखेच येतील, राईट. आणि रप्चर किंवा फेल्युअर स्ट्रेंथ, रप्चर किंवा फेल्युअर स्ट्रेंथ, रप्चर किंवा फेल्युअर स्ट्रेंथ, राईट. सो इट इज करस्पॉन्डिंग टू फेल्युअर पॉइंट, स्ट्रेस करस्पॉन्डिंग टू फेल्युअर पॉइंट. समजतंय का? स्ट्रेस करस्पॉन्डिंग टू फेल्युअर पॉइंट हे आताच सांगितलं मी तुम्हाला, करस्पॉन्डिंग टू फेल्युअर पॉइंट. नाउ देयर इज समथिंग कॉल्ड एज वर्किंग स्ट्रेस. लास्ट पॉइंट आहे वर्किंग स्ट्रेस. वर्किंग स्ट्रेस, राईट. आता तुम्हाला माहित आहे की माइल्ड स्टीलचा कुठल्या पण बारचा इल्ड स्ट्रेस तुम्ही FY घेता, लेट्स 250 किंवा काहीतरी. पण ज्यावेळेस तुम्ही याला डिझाईन मध्ये यूज करता त्यावेळेस तुम्ही FY यूज करता का? अवेलेबल किती आहे तुमचा वर्किंग स्ट्रेस? किती घेता तुम्ही? काही फॅक्टर ऑफ सेफ्टी घेतो आपण, राईट. काही फॅक्टर ऑफ सेफ्टी घेतो. तुम्ही 0.87 FY घेता, बरोबर आहे. 0.87 FY घेता, 0.87 FY. 0.87 FY कसा आला? FY बाय 1.15. स्टील साठी 1.15 चा फॅक्टर ऑफ सेफ्टी तुम्ही यूज करता, बरोबर आहे का? येस, राईट ऑर रॉंग? येस. 0.87 FY घेता, दॅट इज FY बाय 1.15 घेता तुम्ही, राईट. कॉन्क्रीट साठी 1.5 चा फॅक्टर ऑफ सेफ्टी घेता तुम्ही, राईट. तर याला आपण, हा जो 0.87 FY आहे त्याला आपण वर्किंग स्ट्रेस म्हणतो, वर्किंग किंवा अवेलेबल स्ट्रेस. Working stress, or it is called as allowable stress. Working stress or allowable stress. So what is working stress? The maximum stress which the material can carry safely. The maximum stress which the material can carry safely. The maximum stress which the material can carry safely, right. आता लक्षात घ्या, तुमच्याकडे दोन टाईपचे मटेरियल असतील. एक आहे डक्टाइल मटेरियल आणि एक आहे ब्रिटल मटेरियल.
डक्टाईल मटेरियल आणि ब्रिटल मटेरियल. डक्टाईल मटेरियल म्हणजे कुठलं मटेरियल? सांगा, डक्टाईलचं एक्झाम्पल सांगा. मायस्टील. मायस्टील कसं आहे? डक्टाईल आहे का ब्रिटल आहे? मायस्टील कसं आहे? मायस्टील इज डक्टाईल. मायस्टील इज डक्टाईल. तर मायस्टीलचा यील्ड पॉइंट जो आहे तो क्लिअरली व्हिजिबल आहे. मायस्टीलचा यील्ड पॉइंट जो आहे तो क्लिअरली व्हिजिबल आहे. पण टॉर्च स्टील साठी यील्ड पॉइंट क्लिअरली व्हिजिबल नाहीये. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट तिथं Fe415 जो आहे तुमचा तो डायरेक्टली तुमचा अल्टिमेट स्ट्रेस आहे 415. राईट. लक्षात घ्या, जर तुमच्याकडे डक्टाईल मटेरियल असेल लाईक मायस्टील आणि ब्रिटल मटेरियल म्हणजे काय? लाईक टॉर्च स्टील. जर डक्टाईल मटेरियल जर असेल तर वर्किंग स्ट्रेस काय घेतो आपण? इट इज यील्ड स्ट्रेस बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. यील्ड स्ट्रेस बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. आणि जर ब्रिटल मटेरियल असेल तर वर्किंग स्ट्रेस इज इक्वल्स टू अल्टिमेट स्ट्रेस बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. अल्टिमेट स्ट्रेस बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. समजतंय? इथपर्यंत समजलं? येस.